सर्वांना नमस्कार. 10वी कुमार भारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक कवी यांच्याशी ऑनलाईन संवाद सत्र तब्बल 15 लेखक कवी यांच्याशी संवाद सत्र आटोपल्यानंतर इयत्ता 12वी युवक भारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक कवी यांच्याशी संवाद अशा प्रकारचा उपक्रम आपण गेल्या 3 दिवसापासून सुरू केलाय. पहिल्या दिवशी आदरणीय हिराताई बनसोडे यांनी आपल्याशी संवाद साधला. दुसऱ्या दिवशी डॉक्टर प्रतिमा इंगोले मॅडम यांनी आपल्याशी संवाद साधला आणि आज आपल्या सोबत आहेत कवयित्री कल्पना दुधाळ मॅडम यांच्या रोज मातीत या कवितेचा समावेश इयत्ता 12वी युवक भारती मराठी पाठ्यपुस्तकात झालेला आहे आणि या कवितेच्या निमित्ताने आदरणीय कवयित्री कल्पना दुधाळ मॅडम यांच्याशी आज आपण संवाद साधणार आहोत. आदरणीय दुधाळ मॅडम यांच्या परिचयासाठी मी भुसावळ येथील नाहाटा महाविद्यालयातील प्राध्यापक माधुरी चौधरी मॅडम यांना आमंत्रित करतो. माधुरी चौधरी मॅडम, आपण दुधाळ मॅडम यांचा परिचय करून द्यावा. अनम्यूट करा. आवाज येतोय सर? येतोय, बोला बोला. नमस्कार. 12वी युवक भारती मराठी पाठ्यपुस्तकातील लेखक कवींची ऑनलाईन संवाद सत्राचे आज तिसरे पुष्प. त्या संवाद सत्राला उपस्थित असलेल्या सर्व शिक्षक बंधू भगिनींचे मी प्राध्यापक माधुरी चौधरी स्वागत करते. आज आपल्या सर्वांशी संवाद साधण्यासाठी उपस्थित असलेल्या कवयित्री कल्पना दुधाळ यांचा परिचय मी करून देणार आहे. कवयित्री कल्पना दुधाळ यांचा जन्म 1978 टेंभुर्णी तालुका म्हाडा जिल्हा सोलापूर येथे एका शेतकरी कुटुंबात झाला. लहानपणापासून शेतीशी नाळ जोडलेल्या कल्पनाताईंना वाचनाची खूप आवड होती. पुढे जेव्हा महाविद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी पुणे येथे गेल्या तेव्हा त्यांनी त्यांच्या वाचनाचा छंद जोपासला. नंतर जालिंदर दुधाळ यांच्याशी त्यांचा विवाह झाला. बोरीभडक तालुका 2 जिल्हा पुणे येथे त्या आता स्थायिक आहेत. तसेच त्यांचे 2 कविता संग्रह प्रकाशित आहेत. सिद्धरकर म्हणते माती कवी नवसिद्धांत प्रकाशन नाशिक, पहिली आवृत्ती डिसेंबर 2010, दुसरी आवृत्ती हर्मिस प्रकाशन पुणे जून 2014. ढग असतेच आसपास हा दुसरा कविता संग्रह लोक वाङ्मयगृह मुंबई, पहिली आवृत्ती एप्रिल 2016, दुसरी आवृत्ती ऑगस्ट 2017. त्यांच्या सिद्धरकर म्हणते माती या पहिल्या कविता संग्रहास महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कवी कुसुमाग्रज पुरस्कारासह एकूण 28 पुरस्कारांनी त्यांना सन्मानित केले. तसेच ढग असतेच आसपास या कविता संग्रहास महाराष्ट्र फाउंडेशनच्या पुरस्काराने सन्मानित केले. अशा या कवयित्री ज्यांनी सभोवतालचं धगधगतं वास्तव कवितेतून सांगितलं. एवढंच नव्हे तर सिद्धरकर म्हणते माती व ढग असतेच आसपास या दोन्ही कविता संग्रहातील मराठीतच नाही तर या कवितांचा इंग्रजी व हिंदी या भाषांमध्ये सुद्धा अनुवाद झालेला आहे. सिद्धरकर म्हणते माती या कविता संग्रहाचा मुंबई विद्यापीठाच्या MA मराठी भाग 1 या अभ्यासक्रमात समावेश केला गेलेला आहे. शैक्षणिक वर्ष 2014 ते 2017 या कालावधीसाठी सिद्धरकर म्हणते माती या कविता संग्रहाचा अहिल्याबाई होळकर सोलापूर विद्यापीठाच्या BA भाग 2 या अभ्यासक्रमात समावेश केला गेलेला आहे. तसेच शैक्षणिक वर्ष 2017 ते 18 पासून सिद्धरकर म्हणते माती या कविता संग्रहाचा कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव येथील MA मराठी भाग 1 या अभ्यासक्रमात समावेश केला गेलेला आहे. त्या कल्पना दुधाळ यांचा परिचय ना कधी सांगून संपेल ना कधी ऐकून संपेल, तरी मी आपणास थोडक्यात परिचय त्यांचा करून दिलेला आहे. आजच्या कार्यक्रमाचे संकल्पना मांडणारे व आजच्या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर जगदीश पाटील यांनी मला आपल्या समोर बोलण्याची संधी दिली, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानते व पुढचे सूत्र मी डॉक्टर जगदीश पाटील यांच्याकडे सोपवते. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. आज आपलं भाग्य असं आहे की आज आपल्या जळगाव जिल्हा
शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या प्राचार्या आदरणीय डॉक्टर मंजुषा क्षीरसागर मॅडम या आपल्या ऑनलाईन संवाद सत्रात उपस्थित आहेत आणि पूर्ण वेळ उपस्थित राहून आदरणीय कवयित्री कल्पना दुधाळ मॅडम यांना त्या ऐकणार आहेत. तर यानंतर मी थेट कल्पना दुधाळ मॅडम यांच्याशी संवाद साधण्यासाठी या उपक्रमाचे समन्वयक प्राध्यापक गणेश सूर्यवंशी सर यांना विनंती करतो. यानंतर कल्पना दुधाळ मॅडम आणि गणेश सूर्यवंशी सर. नमस्कार पाटील सर, मला ऐकताय तुम्ही? हो, मॅडमला फक्त अनम्यूट करायला सांगा. हा, दुधाळ मॅडम अनम्यूट करा. ओके. या संवाद सत्रासाठी आज खास विशेष करून जिल्हा शिक्षण प्रशिक्षण केंद्राच्या प्राचार्य डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, माझे मार्गदर्शक मित्र डॉक्टर जगदीश पाटील, या उपक्रमाची संकल्पना ही जगदीश पाटील सरांची आहे, आपण ऐकलेलं आहे. आणि खास ज्यांना ऐकण्यासाठी आपण सगळे उत्सुक आहात त्या आदरणीय कवयित्री कल्पना दुधाळ मॅडम, आमचे सगळे या निमित्तानं जोडले गेलेले सगळे सहकारी डिसले सर, भुतळा सर, सर्व मार्गदर्शक आणि मित्र. एखाद्या कवीला समजून घेणं, एखाद्या कवीची एखादी कविता समजून घेणं, यासाठी केवळ ती कविता समजून घेण्यासाठी त्या कवीचा भोवताल, त्या कवीचं जगणं, त्याचं असणं, हे सगळं समजून घ्यावं लागतं. कल्पना दुधाळ यांची 12वीच्या अभ्यासक्रमात असलेली रोज मातीत ही कविता जर आपल्याला समजून घ्यावायची असेल तर मला वाटतं आपण आधी कल्पना दुधाळ या कवयित्रीचं जगणं, तिची मातीशी असलेली नाळ, त्या कवयित्रीचा शेतीशी, मातीशी आणि एकूणच संपूर्ण मानवी समूहाशी तिचं असलेला सांधा, जुळलेला सांधा आणि त्यातूनच तिचं शब्दांकडे वळणं, हा सगळा प्रवास आपल्याला समजून घ्यावा लागेल. आणि म्हणून कल्पना दुधाळ यांच्या कवितेमध्ये एक बाई चित्रित होताना दिसते आहे की जिच्या वेदना आहेत, दुःख आहे. एक ग्रामीण संस्कृती या ठिकाणी चित्रित होताना दिसत आहे. ती संस्कृती देखील कशी या कवितेमध्ये आली हेही आपल्याला समजून घ्यावं लागेल. कवयित्री आपल्या कवितेतच सांगते की तिला कविता कशी सुचत जाते. सहज अगसये खुरपता सांगावंसं वाटलं, खाली वर झाली माती आणि बाईचं काळीज भेटलं. कल्पना दुधाळ मॅडम, आपलं या आजच्या संवाद सत्रामध्ये मी गणेश सूर्यवंशी मनपूर्वक स्वागत करतो. नमस्कार. आणि आपण या संवादाकडे आपण वळूया. नमस्कार मॅडम. टेंभुर्णी गावचा आपला जन्म, बोरी भकड हे सासर, बोरी भडक हे आपलं सासर, दोन्ही परिवार हे मातीत राबणारे, लेखनाची पार्श्वभूमी नसतानाही एकाच वेळी आपले माती आणि कवितेशी नाते कसे जुळून आले, तो प्रवास जाणून घ्यावासा वाटतो. येथूनच आपण आजच्या संवाद सत्राची सुरुवात करूया. हा प्रवास आम्हाला उलगडून दाखवा. नमस्कार सर्व शिक्षक बंधू भगिनींना मनापासून नमस्कार. मला माझा आवाज ऐकायला येतोय? आवाज ऐकायला येतोय? ऐकायला तुमच्या सगळ्या शिक्षकांच्या चिकाटीला सगळ्या अगोदर दाद दिली पाहिजे. हॅलो, हो येतोय मॅडम, ऐकू येतोय ना? दाद दिली पाहिजे ती यासाठी की मी या सगळ्यापासून पळायचा प्रयत्न करत होते की नाही, मला यामध्ये सहभागी व्हायचं नाहीये, पण तुम्ही मला धरून आणलं तिथं शेवटी. त्याबद्दल. आणि खरं तर मला 12वीच्या पुस्तकामध्ये माझी कविता आली याचा आनंद आहेच आहे.
पण झालं असं होतं की सतत रोज मातीत या कवितेविषयी बोला, या कवितेविषयी बोला. मग मला असं वाटलं की आता रोज बोलून बोलून माझ्याकडे नवीन काही राहिलेलं नाहीये, तर मी काय बोलू, म्हणून मला यापासून लांब, मी नको म्हणत होते खरं, पण चला ठीक आहे. तर सरांनी आणि सूर्यवंशी सरांशी परिचय परवाच झाला, तर तेव्हा मी म्हणाले की मी एकतर्फी बोलण्यापेक्षा आपण मुक्त संवाद असं बोललं तर अधिक योग्य होईल. माझा जन्म आता सांगितलं परिचयामध्ये, टेंभुर्णी, तालुका माढा, जिल्हा सोलापूर, आणि सासर बोरी भडक, तालुका दौंड, जिल्हा पुणे. तर दोन्ही कुटुंबामध्ये शेतकरी पार्श्वभूमी, म्हणजे आम्ही शेती करतो सर्वजण. तर शेतीशी पहिल्यापासून संबंध होता, कारण मी लहानाची मोठी शेतात झाले, त्यामुळे शेती माती भोवती होतीच. फक्त कविता ही नंतरची गोष्ट आहे. शेतात काम करत असताना सुचलेली ही गोष्ट आहे कविता. कारण झालं असं होतं की माझी 12वी टेंभुर्णीमध्ये झाली. त्यानंतर माझ्या चुलत्यांनी मला पुण्यात SNDT मध्ये BA साठी ऍडमिशन घेतलं. मी तिथे गेले, तिथून पुन्हा लग्न होऊन बोरीभडक मध्ये आले. इथं आल्यावर रोज शेती करताना मला असं वाटत होतं की आपण स्वतःची काहीतरी अस्वस्थता जी आहे मनातली ती कशी व्यक्त करायची. मला कवितेची ओळख होती, कविता कशी असते माहित होतं, मी वाचलं मात्र काही नव्हतं. पण शेतात काम करत असताना अगोदर मी बालकविता लिहायला लागले, कारण माझी मुलं छोटी होती, तर मग छोट्या छोट्या बालकविता लिहित होते. आणि एका दिवशी काहीतरी वेगळं जे माझं मातीशी संबंधित होतं असं काही नवीन सुचत होतं. जसं की मातीतून चालत आम्ही मातीच होऊनी जाते, गर्भात हिरवे कोंब खुशाल उगवू देते. हे असं सुचणं माझ्यासाठी सुद्धा नवीन होतं. मला ही आश्चर्य वाटणारी गोष्ट होती की अरे हे आपल्याला असं कसं काय सुचतंय, पण ते सुचल्यामुळे मला आनंद सुद्धा होत होता. ही कविता सुचण्याची गोष्ट होती. सुरुवातीच्या काळामध्ये आम्ही सर्वजण रोजच शेतात काम करत होतो. तर असं करत असताना, हॅलो, आवाज येत नाहीये माझा? हो येतोय मॅडम, येतोय. रोज मातीत या कवितेविषयी बोलताना मी असं सांगेन की शेतात घास कापत असताना एक दिवशी अचानक मला या कवितेच्या ओळी सुचले की रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. आणि हे असं सुचल्यावर मला असं वाटलं हे विसरू नये, म्हणून मी परत घरी आले, लिहून ठेवलं. आमचं घर शेतात जवळ असल्यामुळे शेत आणि घर लिहून ठेवलं आणि पुन्हा गेले. पुन्हा पुढच्या वेळी झरझर झरझर आल्या. म्हणजे ही कविता सुचण्याची प्रक्रिया अशी एका क्षणातली आहे, ती अशी मनातून उफाळून आलेली कविता आहे. अशा अनेक कवितांचे किस्से आहेत, कारण ते काही मला कुठे शोधावे लागले नाही, ते होतं माझ्या भोवती. शेती होती, माती होती, पशु पक्षी प्राणी, शेतातली माणसं, हे सगळं होतच आणि आहेच. त्यामुळे ती कविता त्या वातावरणातली आहे. धन्यवाद मॅडम. दुधाळ मॅडम, बोलू का पुढे? होय होय होय. आपण आता नुकतंच सांगितलं मॅडम की शेती मातीशी आपली नाळ घट्ट जुळलेली आहे आणि अभ्यासक्रमातील कविता देखील तेच सुचवणारी आहे. आपण त्या कवितेकडे वळणारच आहोत. पण तत्पूर्वी जग जवळ आलं लांब गेलं, जग जवळ आलं लांब गेलं, काय फरक पडतो बाई, ही तर जगण्याची लढाई. मी नेटवर सर्च मध्ये टाईप केलं, पोटाला काय घालू, तर उत्तरच आलं नाही. जागतिकीकरणाचा फोलपणा दाखविणारी ही आपल्या कवितेतील जाणीव, आपल्या कवितेत येण्यामागील प्रेरणा कोणत्या आहेत? म्हणजे शेती मातीची कविता तर आहेच, पण जागतिकीकरणाचे संदर्भ देखील या कवितेमध्ये आहेत. तर ही प्रेरणा कुठून आहे? आता माझा शेती माती समजून घेण्याचा किंवा ह्या भोवतालाकडे बघण्याचा जो काळ आहे, त्या काळामध्ये जागतिकीकरण स्थिरावल्यानंतरचा काळ आहे. ते बऱ्यापैकी आपल्या घरात आलं होतं, आपण ते सामावून घेतलं होतं. पण हे करत असताना हे जागतिकीकरण खरोखर आपल्याला स्वीकारता येतंय का, ही ती गोष्ट होती. आणि जागतिकीकरण हा शब्द खूप मोठा आहे, पण त्यातले खूप छोटे छोटे बदलांनी आपल्याला बदलायला लावलेला आहे. म्हणजे शेतकऱ्यांच्या बियाण्यांपासून असेल,
खतं असतील, जे बियाणं रोज दरवर्षी घरी तयार व्हायचं ते आम्हाला विकत घ्यावं लागतं. खतांसाठी स्वयंपूर्ण असलेलो आम्ही बाहेरच्या सगळ्या वरखतांवर अवलंबून राहायला लागलो. त्यानंतर औषधांसाठी एरझऱ्या घालाव्या लागल्या, घरातले बदल असतील, अशा सगळ्या जागतिकीकरणाच्या गोष्टी, जी स्वयंपूर्णता होती ती संपून आपण परावलंबी, शेतकरी कसा कसा परावलंबी होत जाण्याचा हा काळ होता. आणि या काळामध्ये म्हणजे स्वतःला भान येण्याचाही माझा तो काळ होता असं म्हणावं लागेल. जग जवळ आलं म्हणजे साधारण 2000च्या दरम्यान हे इंटरनेट वगैरे सगळ्या गोष्टी आपल्या जवळ येत होत्या, म्हणजे जग जवळ येत होतं असं आपण म्हणतो. जग जवळ आलं, लांब गेलं, काय फरक पडतो ग बाई, ही तर जगण्याचीच असते लढाई. कारण नेटवर सर्च केलं समजा की पोटाला काय घालू, तर हा प्रश्न, या प्रश्नाला नेटवर उत्तर नाही आहे. कारण ह्या प्रश्नाचं उत्तर आपल्या स्वतःला शोधावं लागतं. हा एक फोन पण आहे, कारण आपल्या पोटासाठी लागणारं सगळं आपल्याला शेतातूनच मिळणार आहे. मग ते कष्ट आपण तिथे केले पाहिजे. माझ्या कवितांमध्ये येणाऱ्या या ज्या प्रतिमा आहेत, स्क्रीन सेव्हर असेल किंवा संगणकासंबंधीचे असेल, तर त्याचं कारण असं आहे की ग्रॅज्युएशनसाठी मी व्होकेशनल व्यावसायिक अभ्यासक्रम असा कोर्स घेतला होता आणि त्यामध्ये संगणक उपनियोजन असा विषय असल्यामुळे ते मी शिकलेले होते. आणि पुन्हा शेतात आल्यावर शेतातल्या प्रतिमा आणि त्या प्रतिमा अशा दोन्ही एकत्र होत गेल्या आणि ते कवितेमधून येत गेलं. सिझरकर म्हणते माती, यामध्येही असंच की जेव्हा आपण मातीवर खूप रासायनिक प्रयोग करतोय, खतं असतील, रासायनिक खतं असतील किंवा अजून काही जे प्रयोग वेगवेगळे करतोय, त्यामुळे एक वेळ माती म्हणते की आता मला नैसर्गिकपणे नाही उगवता येते. माती म्हणते की जसं की एखादी बाई नैसर्गिकपणे प्रसूत होत नाही तेव्हा तिचं सीझर करावं लागतं. तर माझं सुद्धा आता सीझर करून मला उगवावं लागेल की काय, एवढा मारा आपण मातीवर करतोय, सीझर कर म्हणते माती. जागतिकीकरणाचाच एक परिणाम आहे. म्हणजे आपण काही असं ओढून ताणून ते आणलेलं नाही की हा मला जागतिकीकरण लिहायचंय म्हणून मी ते लिहिलं, ही गोष्ट यामध्ये नव्हती. यामध्ये एकच होतं की जे माझ्या भोवती आहे ते मला आहे तसं लिहिता येईल किंवा ते काव्यात्मक भाषेमध्ये कसं लिहिता येईल, ही एक साधी साधी गोष्ट होती जी कवितेमधून येत गेली. वा, धन्यवाद मॅडम. म्हणजे एकूणच शेती मातीशी जर घट्ट नाळ जुळलेली असेल तर बदलणारे संदर्भ हे कवीच्या संवेदनशील मनाला भावत असतातच. हो, आणि हा जागतिकीकरणाचा असा काळ की ज्यामध्ये मागचं मोडीत निघाले आणि नवीन सुद्धा आपल्या जवळ पोहोचले, पण ते फार स्वीकारता येत नाही. ही अशी काय म्हणतात की कोंडी झालेली अवस्था. मला तुमची एक कविता आठवत आहे, हाच संदर्भ घेणारी कविता आहे. पिढी जात ताटल्या विकून, तुम्ही म्हणले ना की आधीच आपण सगळं मोडीत काढलेलं आहे. पिढी जात ताटल्या विकून बाटल्या जवळ केल्या, हात बाराच्या गुंडाळ्या करून सिगारेटी ओढल्या. किंवा मग आणखी एक दुसरी कविता आहे. कारखान्यातल्या जेवढ्या तेवढ्या प्रक्रियेपेक्षा माती पिकवते कित्येक पट, तरी आपलं शेत येणे करण्यासाठी रोज शेकडो अर्ज होतात दाखल. अगदी यथार्थपणे आपण ही मांडणी जागतिकीकरणाचे संदर्भ घेऊन मांडणी केलेली आहे. आपण आपल्या अभ्यासक्रमातल्या कवितेकडे वळणार आहोत. मॅडम, अभ्यासक्रमात असलेली तुमची रोज मातीत ही कृषी संस्कृती व स्त्रीच्या भावस्थितीचा, तिच्या अंतर्मनाचा वेध घेणारी ही कविता आपल्याला कशी सुचली, किंवा या कवितेची निर्मिती प्रक्रिया संदर्भात आपण आम्हाला जर काही सांगितलं तर आवडेल. कविता कशी सुचली ते मी अगोदर सांगितलं की ते मी माझ्या कामांमध्ये असताना ती एका क्षणात सुचून गेली. पण कविता सुचण्याची एक छोटीशी गोष्ट मी सांगते की एखादं सुंदर देखणं पाखरू आपण ना दोन्ही हातांच्या ओंजळीत धरतो. ते आपल्याला हवं असतं, अजून थोडा वेळ हवं असतं, मग आपण ते उडायचा प्रयत्न करतो, पण आपण त्याला दाबून धरतो आणि आपल्याला असं वाटतं की आता त्याने उडून जावं.
तर अशा वेळी त्याचं पंख आपल्या हातात राहतात आणि धड गळून खाली पडतात. तर अशा वेळी आपल्याला हादरा बसतो, आपण हादरतो आणि आपल्याला कवितेचा शब्द फुटतो. म्हणजे एखादी अशी काहीतरी घटना आहे, काही प्रसंग आहेत की ज्यामधून तुम्हाला धक्का बसलाय, तुमच्या मानसिक अवस्थेला काहीतरी स्पर्श करणारी घटना घडलीये आणि त्यातून कवितेचा शब्द जन्माला येतो. तर रोज मातीत म्हणजे मी आहेच त्याच्यामध्ये रोज, म्हणजे रोज शेतातली सकाळी घरातली कामं करून दुपारी शेतातली आणि पुन्हा संध्याकाळी घरातली, असं सगळं करत असताना हे येतं आपोआप. म्हणजे त्यात मला म्हणायचं नव्हतं की मला खूप कामं करावी लागतायत, रोज बाई मला रोज मातीत काम करावं लागतंय, ही गोष्ट त्यामध्ये नाहीये. रोज मातीत मध्ये अजून एक फरक असा आहे की शेतकरी बाई आहे जी स्वतःच शेत आहे, ती जितकं मन लावून काम करते शेतामध्ये, तेवढं मन लावून काम शेतात येणारी शेतमजूर बाई करत नाही. कारण तिचा जीव ते शेतावर नसतो, ते शेत तिचं नसतं. पण ज्या बाईला माहित आहे की हे आपलं स्वतःच शेत आहे, मग ती त्या मातीमध्ये मन लावून रमते. म्हणून रोज मातीत ह्या सगळ्या कामाचा संदर्भ येणं किंवा आपल्याला शेतकरी कुटुंबामध्ये आहोत तर शेतामध्ये नांदणं, या गोष्टी कवितेमध्ये सहजपणे आल्या. मॅडम, आपल्या कवितेतलं, याच कवितेतलं एक कडवं आहे, फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते, घरादाराला तोरण बांधते. या ओळींमधून आपणास कोणत्या भावना व्यक्त करायच्या आहेत? रोज मातीत याच कवितेतल्या या दुसऱ्या कडव्यातल्या ओळी आहेत. हो, मी जसं अगोदर म्हटलं की हा एक सहज भाव आहे. शेतात झेंडूची रोपं लावली असतील तर ती हिरवीगार छान रोपं वाढतात, त्याला गोंडेदार फुलं येतात. तर ही फुलं तोडताना बाईच्या मनात असं वाटते की तटातटा, म्हणजे फुल तोडताना असं तटातटा आवाज येतो. तर तो तटातटा फुलं तोडताना की आपण आपला देह तोडतोय की काय, कारण आपण सुद्धा फुलाबरोबर उगवून आलोय, अशी ह्याच्यामध्ये काय म्हणतात की असं वाटणं आहे यामध्ये की आपणही फुलांसारखं आहोत. आपण आपला देह तोडतोय आणि आपलं घरदार जे जसं काही असेल ते घरदार फुलांनी सजवतोय. यामध्ये अगदीच फार चमत्कृतीपूर्ण काही नाहीये, ही खूप साधी गोष्ट आहे. कारण त्यात नाहीच आहे तसं काही, आणि एकूण कविताच फार सहजपणे आलेली आहे. आणि आणखी एक कळवं या कवितेमध्ये आपण खूप सुंदर लिहिलेलं आहे की उन्हा तान्हात रोज मरते, उन्हा तान्हात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते, खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत निग नांदते बाई नांदते. तर यात आपल्याला ही जी खोल विहीर, ही जी प्रतिमा आहे, ही प्रतिमा या ठिकाणी काय म्हणून येते आहे, किंवा ती एक निसर्गातली किंवा स्त्रीच्या दररोजच्या जबाबदारीतली एक घटना म्हणून येते आहे. उन्हा ताणात रोज मरते बाई मरते, रोज शेतात जायचं म्हणजे ऊन आहे आणि ते ऊन तर चुकवता येत नाही. उन्हाची आपण म्हणतो ना उन्हाची वाट आहे, तर ती उन्हाची वाट असते, उन्हातली कामं असतात, ती चुकवता येत नाही. आणि जेव्हा आपण उन्हातानात राबतो तेव्हा शेत हिरवं होतं. म्हणून ती बाई म्हणते की हिरवं होऊ न माग उरते बाई उरते, आणि खोल विहिरीचं पाणी शेंदते. पाणी म्हणजे कुठली का बाई असे ना तिचं जीवन, म्हणजे जसे अजय कांडर म्हणतात की बाया पाण्याशीच बोलतात. म्हणजे घरात पाणी नसलं की पाणी नाही पाणी नाही पाणी नाही, मग ते कुठून तरी खोल असू वर असू कुठून का होईना पाणी आणून भरायचं, हे एक बाईच्या आयुष्यातलं महत्वाचं काम असतं. त्यात ग्रामीण भागात असेल, घरात नळ पाण्याची सोय नसेल तर ही गोष्ट फारच अवघड असते की खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. ते बऱ्याचदा खोलच असतं, ते शेंदून आणावं लागतं. तर ही त्या बाईच्या दैनंदिन जीवनातली ही एक दैनंदिन जीवनातलंच हे एक काम आहे की खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते. तुमची आणखी एक विहीर या शीर्षकाची एक कविता मी वाचलेली आहे, आणि मला भावलेले हे
मला तुमच्या सगळ्याच कविता भावलेल्या आहेत, पण त्यातली विशेष भावलेली एक कविता विहीर आणि स्त्री यांच्या भावस्थितीचं साम्य या कवितेमध्ये उलगडलेलं आहे. तर आमच्या सर्व श्रोत्यांच्या वतीनं मी विनंती करतो की विहीर ही कविता एकदा तुमच्या आवाजात ऐकायला आम्हाला आवडेल. महिला स्त्रियांची खास आवडेल सगळ्या स्त्रियांना. आपण विहीर ही कविता वाचावी. सिझरकर म्हणते माती या संग्रहातलीच ही कविता आहे विहीर. आणि जो आपला अगोदरचाच धागा चाललेला आहे की खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, तर हा काहीतरी एक साम्यस्थळ आहे दोन्हींमध्ये. विहीर ही कविता आहे. अशी विहीर बाई ग खोल कातळ आला तळ, तिने सोसल्या घावाचे माझ्या मनावर वळ. घन पहारीच्या संग माझा फुटला ग डोळा, घाव झेलू न खडक पाझरला घळाघळा, घाव झेलू न खडक पाझरला घळाघळा. धरतीच्या स्तनातून पानावला ग ओघळ, अशी विहीर बाई ग खोल कातळाला तळ, तिने सोसल्या घावाचे माझ्या मनावर वळ. भुईच्या ग थरामधी ओल खेळे लपाछपी, भुईच्या ग थरामधी ओल खेळे लपाछपी, गर्भ जसा उदरात गुढ अंधाराची कुपी. सोसल्या वेना ग वेना जगण्याचं बळ, तिने सोसल्या घावाचे माझ्या मनावर वळ, तिने सोसल्या घावाचे माझ्या मनावर वळ. ही एक एकरूपता आहे. तुझं दुःख जे आहे ते माझं दुःख आहे. जशी विहीर स्वतःला खोदत असताना विहिरीने सोसलेल्या घावाचे वळ आपल्या मनावर उमटतात, ही एक या कवितेतली भावना आहे. धन्यवाद मॅडम. मला असं वाटतं की मी कविता लिहिणारी कवी आहे आणि त्यात मला जेवढं दिसतं ते मी सांगते. बाकी कवितेचं कसं असतं ती बहुअर्थी असते आणि ती वाचकाला, रसिकांना, अभ्यासकाला जशी वेगवेगळी वाटते तसा त्याचा अर्थ असतो. आणि जो मी सांगते तोच असेल असं काही मला अपेक्षित नाहीये खरं तर. नक्कीच. कारण मी ही कविता आपल्याला या ठिकाणी वाचायला लावण्याचं कारण की रोज मातीत या कवितेमधील स्त्रीच्या वेदना, तिच्या दैनंदिन जीवनातून तिच्या वाट्याला येणारी व्यथा आणि वेदना, आणि तीच वेदना या विहीर कवितेमध्ये देखील चित्रित होताना दिसते आहे. म्हणून मी या कवितेचा संदर्भ या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न केला. मॅडम, थोडासा आउट ऑफ सिलेबस पार्ट म्हणून, पण एका कवयित्रीला बोलतं करण्यासाठी हा प्रश्न मी विचारलाच पाहिजे. नवोत्तरीय कालखंडात अनेक कवी आणि लेखकांनी खाजगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरणाला कडाडून विरोध केलेला दिसतोय. तुमच्याही कवितेमध्ये जागतिकीकरणाच्या या पोकळपणावर तुम्ही नेमकं बोट ठेवलेलं आहे. परंतु प्रत्यक्षात आपण जागतिकीकरणात आलेल्या सगळ्या गोष्टी स्वीकारलेल्या आहेत. मग हा विरोधाभास नाही का? याकडे एक कवयित्री म्हणून, एक संवेदनशील कवयित्री म्हणून तुम्ही कसे पाहतात? याविषयीची तुमची भूमिका काय आहे? यामध्ये विरोधाभास आहे खरा, की जसं मगाशी आपण बोललो की मागचं मोडीत निघालेलं नाहीये पूर्ण, आणि नवीन सुद्धा स्वीकारता येत नाहीये. ही कोंडी आहेच आहे. पण आता पर्याय जर काही असेल तर तो पर्याय आहे स्वीकारण्याचा. जेवढं शक्य आहे तेवढं आपण स्वीकारायला पाहिजे किंवा स्वीकारतोय. तर ह्या जागतिकीकरणाचा पोकळपणा आपल्या लक्षात तर येतोय, शेतकऱ्याच्या लक्षात येतोय, पण यातून मार्ग काढत आहेत लोक. जसं की आहे त्यामध्ये जास्तीत जास्त सुधारणा करतील किंवा जुन्या गोष्टी पुन्हा नव्याने स्वीकारतायत वगैरे असं. आणि कवितेच्या बाबतीत म्हणाल तर जागतिकीकरण ही कवितेमध्ये आलेली गोष्ट आहेच आहे. आणि काय म्हणतात की ती आपण न टाळता येणारी गोष्ट आहे. मला असं वाटतं की मला हा प्रश्न नीट समजलेला नसावा, त्यामुळे नीट सांगता येत नाहीये खरं. पण तुम्ही समजून घ्या, तुम्ही शिक्षक लोक आहात आणि म्हणजे तुमच्या इतकं सविस्तर मला सांगता येणार नाही. तरी मॅडम आम्ही तुमच्या उत्तराने आनंदच झालेला आहे. मॅडम, सध्या कोरोनाचा सगळीकडे प्रादुर्भाव आहे, त्यावर अनेक चर्चा, परिसंवाद सुरू आहेत.
एक शेती मातेशी घट्ट वीण असलेली कवयित्री म्हणून आणि एक सजग आणि संवेदनशील व्यक्ती म्हणून तुम्ही या परिस्थितीकडे कसं पाहता? आता आपण कोरोनाच्या परिस्थितीमध्ये आहोतच आणि हे सगळं आपण सगळ्यांनी पाहिलेलं आहे. शेतकऱ्यांना तर या गोष्टीची झळ बऱ्यापैकी बसली आहे, कारण आम्ही बघितलं की कलिंगड शेतामध्ये आहे तसे खराब होऊन गेलेत. टरबूज होते ते नासून गेलेत. म्हणजे माणसानं शेतापर्यंत आपला माल किंवा जे काही असेल ते नेता येत नाही, तर अशा वेळी ते सडताना बघावं लागलं. हा कोरोनाचा काळ आहे. हा जागतिकीकरणामुळे कोरोना आपल्या सर्वांपर्यंत पोहोचला. अगदी गावखेड्यातल्या लोकांना या गोष्टीची झळ बसलेली आहे. पण काही लोकांना असं वाटतं की ही संधी आहे. अनेक चर्चांमधून हे पुढे येत आहे की ही संधी सुद्धा आहे की ते लोकांनी समजून घेतली पाहिजे. आता याच काळात आपण जर बघितलं की शहरांमधले खूप लोक खेड्यांमध्ये येत आहेत, ज्यांना शेतीचा थोडाफार आधार आहे. ते येऊन शेतीतलं निदान काहीतरी करतील किंवा करण्याचे त्यांचे काहीतरी कल्पना असतील. पण जर ते नसतं तर या लोकांनी काय केलं असतं? जर मागचे कुठलेच दुवे नाही आहेत तर परत कुठं जाणार हा एक प्रश्न या निमित्ताने सगळ्यांच्या पुढे आला की शहरांमध्ये खूप गर्दी असते. शहरी लोकवस्तीमध्ये उत्पादन काय होतं तर त्यांना पोटासाठी किंवा खाण्यापिण्याच्या वस्तूसाठी गावखेड्यातल्या लोकांवर अवलंबून राहावं लागतं. तरीही हा एक गावखेड्यातल्या लोकांकडे बघण्याचा दृष्टिकोन असतो की हे म्हणजे तुच्छतेने बघण्याचा दृष्टिकोन असतो. तो आता उजळेल असं मला वाटतं की नाही, प्रत्येक गोष्ट शहरामध्येच उपलब्ध आहे असं नाही. खरं जीवन किंवा शाश्वत शेतीचा आधार जो लोकांना आता वाटू लागलेला आहे तो यापुढे वाटेल असं मला वाटतं. मॅडम, आणखी एक महत्वाचा प्रश्न विचारावा वाटतो की रोज मातीत ही जी आपली कविता आहे, या कवितेचा आशय तुमच्याच तोंडून आम्हाला ऐकायला आवडेल. रोज मातीत या रोज मातीत ही कविता जसं मी म्हणाले की ती एका कष्टकरी शेतातल्या कष्टकरी स्त्रीची सहज भावना आहे तिच्या कामांप्रती असलेली. मला जेवढे म्हणजे आताच्या महिना 2 महिन्यामध्ये एवढे व्हिडिओ आलेत या कवितेची की लोकांनी त्याला वेगवेगळ्या चाली लावल्यात आणि खरं तर खूपच ज्याला जसं वाटतं तशा वेगवेगळ्या चाली लावल्यात. कोणी ती शिकवताना कशी शिकवली आहे हे सगळं मी बघितलंय. त्यानंतर मला असं वाटलं की अरेच्या हे लिहिताना सुद्धा कधी हा असा विचार केला नसेल, पण लोकांनी फारच वेगवेगळे अर्थ लावलेले आहेत कवितेचे. पण मला या कवितेमध्ये खूप साधी एक भावना वाटते की ती बाई म्हणते की सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग ही शेताला जीव लावण्याची गोष्ट आहे. जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरवं गोंदते. जेव्हा कांद्याच्या पेंडीतले एक एक रोप घेऊन आपण लावतोय तर ते काळ्या आईला आपण हिरवं गोंदन काढतोय. असं एक सुंदर दृश्य तिथे तयार होत असतं की ती बाई म्हणते की काळ्या आईला हिरवं गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते. त्यानंतर फुलं सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुलं ग देह तोडते. हे देहाने एकरूप होण्याची गोष्ट आहे. अगोदर हे जीव लावण्याची, मनाने एकरूप होण्याची गोष्ट. तर घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. माझं घर कसं का असेल ना, मी त्या घरादाराला झेंडूच्या फुलांनी सजवेन. नाही परवडणार मला जरबेरा किंवा महागाची फुलं परवडणारी नाहीयेत. मला जसा झेंडू आहे त्या फुलांनी मी माझं घरदार सजवेन असं म्हणणारी ही शेतकरी बाई आहे. पुढे ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांधते बाई सांधते. ऊसाचं बेन, ऊसाचे तुकडे करून बेन लावायचं. तर हे बेन एक एक चिखलामध्ये एक एक बेन मी दाबत आहे आणि ह्या बेण्याबरोबर मी माझं मन सुद्धा दाबत आहे. ते गुण येईल, कांड्या कांड्यांनी ऊसाची वाढ होईल, त्यातून काही उत्पन्न मिळेल आणि माझा संसार सांधला जाईल, अशी या बाईची अपेक्षा आहे. आणि त्यानंतर शेवटी उन्हातानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते. उन्हातानात रोज काम केल्याशिवाय माग हिरवं होऊन उरता येणार नाही.
खोल विहिरीचं पाणी शेंदल्याशिवाय आपलं आयुष्य आपलं जगणं सुसह्य होणार नाही, अशी ही शेतामातीत राबणारी शेतकरी बाई आहे, जी शेतामातीला जीव लावणारी आहे. रोज शेतीतल्या कामांना जीव लावत लावत स्वतःचं आयुष्य सुसह्य करणारी बाई आहे. खरं तर मी असं कवितेविषयी म्हणते की संसाराला जीव लावला की ओव्या उसण्या घ्याव्या लागत नाही. म्हणजे हे जे उसण्या घ्याव्या लागत नाहीत, हे जे आपोआप आलेलं आहे, म्हणूनच मला असं वाटतं की ते उसणं घ्यावं लागत नाही, ते आहे. ते त्या गोष्टीमध्ये जे आहे, जी बाई शहरातली असेल किंवा शेतकरी बाई असेल, तिला तिचं आयुष्य तेव्हाच मांडता येईल की जेव्हा ती त्या आयुष्याला जीव लावेल. आणि शेतकरी बाईचं कसं असतं, ती म्हणते की आयुष्य समजून मुठीत माती घट्ट धरली. म्हणजे ती मातीला पण आयुष्यच समजते की ही माती आहे, हेच माझं आयुष्य आहे. म्हणजे आयुष्य समजून मुठीत माती घट्ट धरली, वरून पाण्याची धार सोडली तर माती विरघळून पाण्याबरोबर खाली जाईल, पण रिकाम्या मुठीतही भुई कमळ फुलली. हे भुई कमळ फुलण्याची गोष्ट आहे. म्हणजे प्रत्येक कवितेमध्ये प्रश्न उत्तर मला शोधता येत नाही, किंवा प्रत्येक कवितेमधली प्रतिमा प्रतिका मी शोधत बसत नाही. मला ती नवीन नवीन शोधायची असतात आणि त्या कवितांमध्ये येत राहतात. नवीन सापडलेली गोष्ट कविता आपोआप शोधून घेते आणि ती स्वतः त्या प्रतिमांना मिसळून घेते. धन्यवाद मॅडम. मॅडम, आपल्या रोजमातीत या कवितेसह एकूणच तुमची सिझरकर म्हणते माती किंवा धग असतेच आसपास, या दोनही कविता संग्रहातल्या कविता जर वाचल्या तर या कवितांमधली स्त्री ही भूमीशी एकरूप झालेली आहे, मातीशी एकरूप झालेली. माती आणि स्त्री या दोघांमधली अनेक साम्यस्थळ आपल्या एकूणच कवितेमध्ये दिसत आहे. तर हे सगळं आपल्याला कसं सुचतं, एक स्त्री म्हणून आणि एक संवेदनशील कवयित्री म्हणून आपण हे सगळं कसं मांडत आहात, भूमीतलं आणि स्त्रीतलं साम्य? शेतीचा शोध बाईने लावला असं म्हणतात, पण शेतीचा शोध लावणं ही इतकी साधी गोष्ट असेल असं मला वाटत नाही. कारण त्या काळात तर हा शोध लावतोय ही गोष्टच बाईच्या मनात असेल असं काही मला वाटत नाही. पण त्यानंतरच्या काळामध्ये जेव्हा मातृसत्ता होती, त्यानंतरचा काळ असेल तर बाई शेतीशी, म्हणजे पहिल्यांदा मला असं वाटतं की मी जेव्हा भुईमुग खुरपते तेव्हा मला असं वाटतं की पहिल्या काळामध्ये जेव्हा बाई बघत असेल की कुठला प्राणी कुठल्या पक्षी झाडावरचं काय खातोय, ते मग ती स्वतः चाखून बघत असेल, लक्षात ठेवत असेल की हे चांगलं लागतंय, आपण खाऊया, असं काहीतरी अन्नाचा शोध असेल तो. तर काही प्राणी मातीतलं उकरून काही खात असतील, तर अशा काळामध्ये त्याला भुईमुग किंवा जे आपण जमिनीखालच्या ज्या गोष्टी आहेत त्या तशा काळामध्ये तिला बाईला सापडल्या असतील का? म्हणजे हे फक्त माझे तर्क चालू असतात की हो हा भुईमुग आज आपण काढतोय, शेंगा तोडतोय, तर हा त्या काळातला कसा शोध असेल की हो हे ते पक्षी ते प्राणी जे काही खातायत उकरून ते आपण खाऊन बघूया का? आणि ती चालत आलेली गोष्ट इतक्या हजारो वर्षानंतर आपल्यापर्यंत पोहोचतीये. असं काहीतरी, म्हणजे शेतात काम करत असताना असं बरंच काही असतं. आणि आता जेव्हा वाळवी लागते किंवा ते उमणी शेंगाच्या आरा खाऊन टाकतात भुईमुगाच्या, किंवा रानडुक्कर असतात तर त्यांना माहित झालं की हे भुईमुग आहे शेतामध्ये, तर ते फक्त वरचा पालाच ठेवतात, खालच्या सगळ्या शेंगा खाऊन टाकतात. आमच्या शेतात तर एकदा फक्त आम्ही पालाच गोळा करून आणला, खालचं काहीही हाती लागलेलं नाही, तोंडात घालायला एक शेंग सुद्धा सापडली नाही. तर अशा वेळी असं वाटतं की आपण त्यांचं हिसकावून घेतलंय म्हणून आता ते हिसकावतायत का? अशा बऱ्याच गोष्टी असतात खरं की आपण आपले फक्त तर्क लावत राहायचे. आणि तुम्ही विचारलेलं की कवितेशी भूमीशी आणि भूमी आणि बाई या दोघींचं जे नातं आहे आपल्या, म्हणजे बाई जेव्हा बघते की एक दाणा लावला तर त्याचे मोठभर ओंजळभर तरी होत आहेत, पण जर का त्या एका लावलेल्या दाण्याचा एकच दाणा होत असता तर आपल्या सगळ्यांनाच प्रश्न पडला असता की आता जे आपल्या हातात आहे ते लावायचं का खायचं? म्हणजे भूमी आपल्याला जगवणारी आहे आणि ही भूमी म्हणजे बाईचा जीव लावण्याची गोष्ट काय आहे की तिला माहिती आहे की आपण थोडं लावलं तर थोडं जास्त त्यापेक्षा मिळणार आहे.
तिची मुलं बाळ आहेत, तिचे संसार आहे, तर त्याला पोसणारी आहे ती माती. म्हणून बाईचं आणि मातीचं हे एक असं सुंदर नातं आहे. जी तुम्ही कविता सुरुवातीला कविता वाचली की सहज गसे खुरपता खुरपता सांगावंसं वाटलं, खाली वर झाली माती आणि बाईचं काळीच भेटलं. म्हणजे सहज खुरपता खुरपता बाई विचार करते की आता हे तण मी काढून टाकत आहे खुरपून. तर असंच तण म्हणजे आपण जे धान्य मागे ठेवतोय, समजा भुईमुग खुरपते मी, तर मी भुईमुग मागे ठेवतेय आणि तण काढून टाकते, तेव्हा माझ्या मनात असं येतं की अरे हे भुईमुग हे सुद्धा तणच असेल कधी काळी. किंवा हे जे गवत आणि तण या दोन्हीमध्ये उगवण्यासाठी माती कोणताही भेदभाव करत नाही. माती म्हणते का की तू तण आहे, तू उगवू नकोस, धान्यच उगव. नाही, ती तिच्या कुशीतली ऊब दोघांनाही सारखीच देते. पण आपण स्वार्थी आहोत. आपण विचार करतो गवताचा आपल्याला उपयोग नाही, आपल्याला पोटासाठी धान्य लागणार आहे, मग आपण धान्यच वाढवायचं. हा स्वार्थी आणि व्यवहारी विचार आहेच आहे. म्हणजे माती बरोबर मातीत काम करताना ह्या सगळ्या गोष्टी असतात भोवती. आणि त्यांच्याशी बोलता बोलता काय झालं, मागे एकदा आम्ही वाकून काही काकड्या तोडत होतो, तर एक तो कोळसा पक्षी, कोतवाल पक्षी म्हणतो आपण त्याला, तो वाकलेला माझ्या पाठीवर येऊन बसला. म्हणजे पाखराला असं काहीतरी वाटतं का की हा माणूस म्हणजे तो झाडावर जेवढ्या धीटपणे येऊन बसतो तेवढ्या धीटपणे तो माझ्या पाठीवर येऊन बसला. तेव्हा मला असं वाटलं की अरे मी पण झाड झाली की काय. तेव्हा सुचलेली कविता होती की जिथं आहे तिथं जशी आहे तशी ठाम उभी राहते मी, तेव्हा तळपायांना मुळं तंतुमुळं फुटत रुतत जातात जमिनीत खोल खोल, आणि जराशी सापडली ओल की मी म्हणते की पाण्यात पाय सोडून बसलेलं झाड आहे मी. म्हणजे हे आहे आपल्या भोवती, हे सगळं आहे म्हणून ते सुचतं. पाण्यात पाय सोडून बसलेलं झाड किंवा पाण्यात पाय सोडून उभं असलेलं झाड असणं हे मला केव्हा सुचलं, जेव्हा माझ्या पाठीवर पाखरू येऊन बसलं. म्हणजे ह्यासाठी मला सुचावं म्हणून मी मातीत जात नाही, किंवा ती माझी गरजच आहे रोज सगळी कामं करण्याची. त्यामुळे कविता मला कविता सापडावी म्हणून शेतात जात नाही, किंवा काय म्हणतात की म्हणजे आपला तो शोध नसतो, पण ती जेव्हा आपसूक आपल्याला शोधते, आपल्या माध्यमातून व्यक्त होते, तेव्हा तो क्षण फार चांगला असतो. आता ऊसाला आम्ही युरिया टाकत होतो, सर्वजण टाकतात, आम्ही पण टाकतो, म्हणजे टाकावा लागतो, कारण आता नैसर्गिकपणे ऊस कधी यायचा, त्याला खत टाकलं तरच तो हिरवा येईल किंवा मोठा होईल, असं असतंच आपल्या डोक्यात. तर युरिया टाकत होतो तेव्हा मला असं वाटलं की कसं आहे ना की अगोदर आपण हे केलं की युरिया टाकला तरच खत चांगलं येणार आहे, म्हणजे आपण सवय लावली रानाला, ऊसाला, त्या गोष्टींना सवय लावली ह्या रासायनिक खतांची. आणि आता आपण पुन्हा काय म्हणतोय की नाही, रासायनिक खतं चांगली नाहीयेत. म्हणजे की परिवर्तन कसं आहे पहा, की अगोदर एखाद्या माणसाला आपण चमच्याने पाजावी, म्हणजे समजा चमच्याने दारू पाजावी एखाद्या व्यक्तीला, आणि नंतर त्याला सवय लागली की ती काढून घ्यावी की ती चांगली नाहीये. ही गोष्ट आहे. जशी की खतांना आपण रानांना आपण रासायनिक खतांची सवय लावली, आणि आता आपल्या आतड्याला टोचायला लागलं की आपण म्हणतो की नाही, खतं चांगली नाहीयेत, आपण आता सेंद्रिय शेती करूया. म्हणजे हा एक वेगळा गुंता आहे. आपल्याला उत्पादन पण पाहिजे, आपल्याला सकस अन्न पाहिजे, आणि त्याच वेळी आपल्याला हे सगळं टिकवायचंय म्हणून सेंद्रिय शेती पाहिजे, आपल्या आरोग्यासाठी म्हणून सेंद्रिय शेती पाहिजे. असे काही काही बरेच गुंते जे शेतीमधले आहेत, त्यामध्येच ही कविता फिरत राहते. ढग असतेच आसपास बद्दल असं आहे की सिझरकर म्हणते माती हा पूर्ण स्त्रियांचा शेतात असण्याच्या सहभागाचा किंवा त्या सगळ्या गोष्टींचा एक परिपाक आहे. तो पूर्ण या कविता पूर्ण शेती मातीशी संबंधित आहेत. आणि ढग असतेच आसपास, ही ढग आहे वातावरणातली, माणसांमधली, परिस्थितीतली. तर ही ढग आपण समजून घ्यायची आहे की आता हे असं असणार आहे, ती आसपास असणार आहे, आपण ती समजून घेण्याची गोष्ट आहे, ती आपली ऊर्जा मानण्याची गोष्ट आहे. म्हणून ढग असतेच आसपास असा ढग असतेच आसपास हा कविता संग्रह. धन्यवाद मॅडम. मॅडम, म्हणजे एकूणच स्त्रीमध्ये असलेली जी रिप्रोडक्शन करण्याची जी क्षमता आहे, पुनर्निर्माणाची क्षमता स्त्री आणि भूमी या दोघांमध्ये असल्यामुळे कदाचित या दोघांमधलं सख्य अधिक असावं. एक दाणा पेरल्यानंतर भूमीतनं
हजार दाणे मिळतात. आणि तसंच स्त्रीच्या बाबतीतही आहे, ती अ, अ, मूल जन्माला घालून हे जग, ही सृष्टी पुढे सुरू हो. ठेवण्यासाठी सहाय्यभूत ठरत असते. अ, आणखी एक प्रश्न मला रोज मातीच्या निमित्तानं विचारावासा वाटतो. अ, तो विचारण्याचं खरं तर मी धाडसच या ठिकाणी करणार आहे. रोज मातीत या कवितेमध्ये भेटणारी जी स्त्री आहे, ती स्त्री एकूण ग्रामीण स्त्रीचं प्रतिनिधित्व करणारी स्त्री आहे, की ती स्त्री तुम्ही कुठेतरी बघितलेली आहे, की ती स्त्री तुम्ही स्वतः आहे? आपण हा माझा अनुभव आहे. हॅलो, हा माझा अनुभव आहे. हा माझा अनुभव मी मांडलेला आहे. हो मॅडम, ऐकतोय. हा माझा अनुभव मी मांडलेला आहे. अच्छा, म्हणजे तुमची बालपणापासूनची जी शेती मातीशी जी नाळ जुडलेली आहे, त्यातून ही कविता आपल्याला नक्कीच सुचलेली आहे. होय. आपण आता जगदीश पाटील सर, बोला. हॅलो. सुरू ठेवू का पुढे? हो. हा. सर, अजून कोणाला काही विचारायचं असेल तर विचारू द्यात, कारण हा आपण मी एकटीने बोलण्यापेक्षा मुक्त संवाद असंच ठेवलेला आहे. तर अजून कोणी काही विचारत असेल तर आपण बोलूया. हो मॅडम, आपण म्हणजे अजून एक दोन प्रश्न आणि मग करू. आता एक मी आयोजकांची तेवढ्यासाठी परवानगी घेतली. एक प्रश्न मला सातत्याने कसा जाणवतो आहे, कायम पडणारा प्रश्न आहे, की ग्रामीण साहित्यामध्ये कवयित्रींची संख्या तुलनेनं कमी आहे. दलित साहित्यामध्ये बऱ्यापैकी स्त्रियांनी लेखन केलेलं दिसतं आहे. स्त्रीवादी जाणीवेची कविता बऱ्यापैकी स्त्रियांनी लिहिलेली आहे. परंतु ग्रामीण साहित्यामध्ये इतक्या सक्षम आणि समर्थपणे लिहिणाऱ्या कवयित्रीची संख्या का कमी आहे? हे खरं तर मला माझा पहिला कविता संग्रह आल्यानंतर लक्षात आलेली गोष्ट आहे. कारण जेव्हा आपले मराठीतले समीक्षक लिहायला लागले की बहिणाबाई चौधरी नंतरची मराठीतली शेती माती विषयक कविता म्हणजे हे सीझरकर म्हणते माती. मग मी मधल्या काळातला शोध घेतला की खरोखरच कोणी नाहीये का. प्रतिमा इंगोले आहेत, पण याशिवाय आणखी कोणी आहे का, याचा मीही शोध घेत होते. तर खरोखर अशी गोष्ट आहे की मधल्या काळातले नाहीयेत जे शेती मातीविषयी लिहिणारे. तर याची उत्तरं मला माझ्यापाशी सुद्धा सापडली. ती कशी आहे पहा. आपल्याकडे शेतकरी कुटुंबामध्ये लिहिणं वाचणं ही बिनकामाची गोष्ट असते. म्हणजे मी स्वतः याचा अनुभव घेतलाय. साहित्य म्हटलं की साहित्य म्हणजे विळ, खुरपी, कुदळ, खोरी, पाटी, घमेली, म्हणजे ह्या वस्तू, काम करण्याच्या वस्तू म्हणजे साहित्य. कथा, कादंबरी, नाटक, कविता यात कसलं आलंय साहित्य? हे असं. म्हणजे ह्या गोष्टींची आपल्याला गरज नाही. म्हणजे जी गोष्ट मी तोडू शकले खरं की नाही मला लिहायचंय ना, मग मी लिहित राहीन. पण ही गोष्ट सगळ्यांना तोडता आलीये का? नाही. ज्यांना लिहायचं होतं, ज्यांच्याकडे संवेदनशीलता, उत्कटता होती स्त्रियांकडे, पण त्यांना लिहिता आलेलं नाहीये, ती संधी प्रत्येकीला मिळाली नाही. अशा गावाकडे खूप बायका आहेत जे शेतात कामं करता करता किंवा ते लग्नातली हळद वगैरे दळताना खूप गाणी म्हणत असतात. तर ती गाणी म्हणजे त्यांच्या कविताच असतात की त्या त्यांच्या भावना असतात. प्रत्येक कामाप्रती, नात्या गोत्यांमधली किती सुंदर वीण असते त्याच्यामध्ये. तर हे सगळं त्यांच्या मनात राहतं, ते उतरत नाही कागदावर. कागदावर पोहोचेपर्यंत ते विसरून गेलेलं असतं. किंवा मी स्वतः काय करायचे की मला काही सुचलं तर ते माझ्या वहीत पोहोचेपर्यंत मी मनात धरून ठेवायचे. प्रत्येकीला कामाच्या रगाड्यामधून जमणारी ही गोष्ट नव्हती. कविता ही एक सोयीचीच गोष्ट आहे. माझ्यासाठी पण अजूनही ती सोयीचीच गोष्ट आहे. कारण कविता लिहायला सोपी सुटसुटीत गोष्ट आहे. ती वाटेल तेव्हा लिहू शकते, रात्री जागून लिहू शकते. कारण ती खरं तर कमी वेळ घेते, कमी श्रम घेते. जरी ती उत्कट असली, ती खूप कमी वेळात सुचत असली तरी पण ती आपला वेळ कमी घेते. आणि जर मला कथा कादंबरी लिहायची आहे तर त्यासाठी निदान काही बैठक असणं आवश्यक आहे. तेवढा वेळ मला मिळणार आहे का? तर नाही. आणि माझ्यासारख्याच असंख्य जणी आहेत की तेवढा वेळ त्यांना मिळत नाही, मिळाला नाही म्हणून त्यांनी लिहिलं नाही.
जर आपल्या समाजाने अशी एखाद्या लिहिणाऱ्या स्त्रीला माणूस तू लिही असं कधी म्हणेल की जेव्हा तो तिचे, मी माझं उदाहरण सांगते असं की माझा कविता संग्रह यायच्या अगोदर कोणीही ही चांगलं काहीतरी करते घरातलं तर ही गोष्ट नव्हती. पण जेव्हा संग्रहाची चर्चा झाली, काही चांगले लोक घरी येऊ लागले, काही पुरस्कार वगैरे मिळाले, तेव्हा लोकांना असं वाटलं आमच्या घरातल्या की ही काहीतरी करते ते चांगलं आहे. कारण ही गोष्ट अगोदर आमच्याकडे नव्हती. लिहिणं वाचणं हे आमच्या शेतकऱ्याच्या घरात आलेली नवीन गोष्ट आहे. त्यामुळे इतरांच्या घरातही असं असेल असं मला वाटतं. आणि एक स्त्री लिहिते म्हणजे या ठिकाणी मला हा मुद्दा खरोखर मांडायला आवडेल. एखादी बाई लिहिते आणि एखादा पुरुष लिहितो, या दोघांमध्ये खूप फरक आहे. बाईला तिची स्वतःची कामं बघून लिहावं लागतं आणि पुरुष जेव्हा लिहितो तेव्हा त्याला बाकीचे व्याप सहजपणे बाजूला करता येतात. तर ह्या सगळ्या गोष्टींमधून स्त्रियांची कविता किंवा एकूणच लेखन ते कमी असावं असं मला वाटतं. मॅडम मी सहमत आहे. मला खरंच खूप दिवसापासून पडलेला हा प्रश्न होता आणि तो प्रश्न मला सतावतो आहे. ठीक आहे, या निमित्तानं आपण चर्चा केलेली आहे, त्या प्रश्नाची उकल करण्याचा आपण नक्कीच प्रयत्न केलेला आहे. आता या संवाद सत्राच्या उत्तरार्धाकडे आपला प्रवास सुरू झालेला आहे. आणि सर्वात शेवटी आता मला सर्व श्रोत्यांच्या वतीनं, खरं म्हणजे बऱ्याच लोकांची ती इच्छा दिसते आहे की रोज मातीत ही कविता आपण आपल्या आवाजामध्ये तिचं अभिवाचन करावं. ती कविता जर आपण सादर केली तर आम्हाला नक्कीच आवडेल. मी इतक्या चाली ऐकल्यात की माझी मूळ चाल आता मला आठवेल की नाही सांगताच येत नाही. तरी बघू, म्हणजे जशी सुचली तशी आणि जशी आहे मला जशी वाटते तशी मी कविता म्हणते. सरी वाफ्यात कांद लावते बाई लावते, नाही कांद ग जीव लावते बाई लावते, काळ्या आईला हिरव गोंदते बाई गोंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, फुल सोन्याची झेंडू तोडते बाई तोडते, नाही फुल ग देह तोडते बाई तोडते, घरादाराला तोरण बांधते बाई बांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यानी संसार सांधते बाई सांधते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते, उन्हा तानात रोज मरते बाई मरते, हिरवी होऊन माग उरते बाई उरते, खोल विहिरीच पाणी शेंदते बाई शेंदते, रोज मातीत मी ग नांदते बाई नांदते. अप्रतिम सादरीकरण आदरणीय कल्पनाताई. आम्हा महाराष्ट्रभरातील आम्हा सर्व शिक्षक वृंदांना आपण आज जे भरभरून असं मार्गदर्शन केलेलं आहे, हे खरं तर ही आम्हाला आयुष्यभर पुरणारी शिदोरी आहे. केवळ आम्हालाच नाही तर आम्ही सर्व शिक्षक आज आपल्या जवळची ही शिदोरी घेऊन आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत ती पोहोचवणार आहोत. ज्या कवितेविषयी, जी कविता जाणून घेण्याविषयीची उत्सुकता गेल्या अनेक दिवसापासून मनामध्ये होती, ती उत्सुकता आणि ती आमची जिज्ञासा ती आज आपल्या माध्यमातून या ठिकाणी पूर्ण झालेली आहे. महाराष्ट्रातील आणि एकूणच मराठी साहित्यातील एक सक्षम आणि समर्थ अशी कवयित्री म्हणून आपलं महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही नाव आहे. साहित्य क्षेत्रामध्ये
आपली जी घोडदौड आहे ही खरोखरच एक आपल्यासाठी सुरुवातीच्या काळात एक लढाई होती. आपलं एकूणच जो प्रवास आहे, कवितेतला जो प्रवास आहे तो संघर्षमयच आहे. आणि मी या ठिकाणी सर्व श्रोत्यांना एक नम्र विनंती करतो की केवळ रोजमातीत ही कविता आपण समजून न घेता आपण खऱ्या अर्थानं कल्पना दुधाळ नावाची कवयित्री समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि त्यासाठी सीजर कर म्हणते माती, ढग असतेस आसपास, हे दोनही कविता संग्रह आपण नक्कीच आपल्या विकत घेऊन आपल्या घरामध्ये ठेवले पाहिजेत. विद्यार्थ्यांपर्यंत ते दोनही कविता संग्रह पोहोचवले पाहिजेत. आणि मला सांगायला आवडेल कल्पनाताई की आज दिनांक 1 जुलै, आजच्या दिवशी काव्याग्रह या मराठीतील अत्यंत नावाजलेल्या नियतकालिकाने आपला आजच कल्पना दुधाळ विशेषांक प्रकाशित केलेला आहे. या विशेषांकाबद्दल आपलं आम्हा सर्वांच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. सर्व श्रोत्यांना या ठिकाणी नम्र आवाहन करतो की काव्याग्रह संपादक विष्णू जोशी यांचा हा कल्पना दुधाळ विशेषांक आपण विकत घ्यावा, विकत घेऊन वाचावा. दुधाळांचे दोनही कविता संग्रह आपण विकत घेऊन वाचावेत. एक शेती मातीतली कवयित्री, त्या कवयित्रीची कविता आपण समजून घेतली पाहिजे, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवली पाहिजे, समाजापर्यंत पोहोचवली पाहिजे. दुधाळताई, आजच्या या संवाद सत्रामध्ये आज आपण उपस्थित राहिलात. मी डॉक्टर जगदीश पाटील या उपक्रमाचे ज्यांची संकल्पना आहे आणि आयोजक आहेत ते डॉक्टर जगदीश पाटील, मी स्वतः समन्वयक गणेश सूर्यवंशी, आमचे सहकारी प्राध्यापक सुनील डिसले, मुरलीधरजी भुतळा सर आणि आमच्या प्राचार्य मॅडम डॉक्टर मंजुषा क्षीरसागर, या सर्वांच्या वतीनं आपल्या या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो आणि पुढचे सूत्र डॉक्टर जगदीश पाटील यांच्याकडे सुपूर्द करतो. धन्यवाद. खूपच छान, अप्रतिम. प्राध्यापक गणेश सूर्यवंशी सर, आपल्या प्रश्नांचा ओघवता स्तर आणि मॅडम यांची ओघवती वाणी यांनी हा संवाद अतिशय सुरेख घडून आला. तब्बल तासभर आपण संपूर्ण शिक्षकांना खिळवून ठेवलं. ही खरंच आपल्या दोघांची किमया म्हणावी लागेल. मॅडम, आमच्या विनंतीला मान देऊन आपण आलात. खरंच आपल्या खूप ऋणात राहू इच्छितो. म्हणजे खरंच आपल्याला बोलण्याची इच्छा नव्हती, पुन्हा पुन्हा त्यावर काय बोलावं. तरी पण मॅडम, मला आधी ऐकलं आणि आता ऐकलं, यामध्ये खूपच छान अप्रतिम असं वेगळंपणा असा जाणवला की विद्यार्थी आणि शिक्षकांसाठी आपण जो संदेश दिलाय ना तो खूपच छान आहे. तर आपल्या प्रतिक्रिया खूप छान व्यक्त होत आहेत. आज कृषी दिन सुद्धा आहे आणि आज डॉक्टर्स दिवस सुद्धा आहे आणि त्यातल्या त्याच आज आषाढी एकादशी सुद्धा आहे. म्हणजे अशी त्रिविध पर्वणी या निमित्ताने उपलब्ध आहेत. आणि आज आपल्या समोर म्हणजे आमच्या समोर आपण उपस्थित झालात, बोललात, खूप आनंद वाटला. आपल्या समोर प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी नेहा जगदीश पाटील सर, जगदीश पाटील सर, फक्त 30 सेकंद घेतो. मला एक प्रसंग 30 सेकंदात सांगतो. काल मी दुधाळ मॅडमांशी जेव्हा संपर्क साधला तेव्हा दुधाळ मॅडम या गायीसाठी वैरण आणत होत्या. नाही, आता केवळ शेतीची कविता लिहिणारी कवयित्री नाही, तर मातीमध्ये राबणारी, गुराढोरांसोबत संवाद साधणारी ही कवयित्री आहे. हे मला या ठिकाणी आवर्जून सांगायचं मी विसरलो होतो. काय ना की शेतकरी कुटुंब असेल तर हे सगळं टाळताच येत नाही. म्हणजे आमचं तर एकत्र कुटुंब आहे. आता मी सगळ्यांना सांगून आली आहे की मी 1 तासभर येणार नाहीये. मग इथे बोलायला यायचं म्हणून घास कापून आणला अगोदर, तो ठेवला आणि सांगून आले की नंतरची कामं नंतर, लगेच कोणी हाक मारायला नाही यायचं. मॅडम, गणेश सूर्यवंशी सरांनी तो अनुभव सांगितला, पण मी पहिल्यांदा फोन केला तेव्हा सुद्धा आपण घास कापूनच घरात आलेले होते. कारण एवढं नक्की दुपारी माझं हेच काम असतं. आता तर पावसाचे दिवस आहेत, मग पाऊस संध्याकाळी यायच्या अगोदर वैरण आणून ठेवायची. अगदी अगदी. आणि मी जनावरांचं वगैरे सगळं करते म्हणून ही कविता अशी येते. त्यातली एक छोटीशी आठवण आहे
की बाया नावाच्या कवितेमध्ये ती आहे. ते त्या कवितेतल्या ओळी अशा आहेत की रस्त्यांवर एकाच नळीतलं थंड पेय पिणाऱ्या पोरापोरींना हसताना गावठी अडाणी ठरतात बाया. पण त्याच वेळी उष्ट्या पाण्याला तोंड न लावणाऱ्या मुक्या जित्राबांचं कौतुक करतात बाया. म्हणजे हे मुक्या जित्राबांचं कौतुक करतात कारण त्या एका बादलीतलं एका गाई पुढची बादली दुसऱ्या गाई पुढे ठेवली तर ती पित नाही, ते उष्ट पाणी असतं. पण आम्ही रस्त्यावर हे बघतो की एकाच नळीतलं थंड पेय दोघंजण एकाच बाटलीतलं थंड पेय दोघंजण पितात. तर हे केव्हा तरी पाहिलेलं ते कवितेमधून कसं आलं असेल, तर हे मी रोज करते त्यामधून आलेलं आहे. म्हणजे हे आहे भोवती घास कापण्याची गोष्ट असेल, मशीनचं सगळं करण्याची असेल किंवा रानातली असेल, पण ती आहे म्हणून ही कविता आहे. आणि मी टाळत होते एवढे दिवस याला कारण हे की एकतर त्या गोष्टीवर पुन्हा पुन्हा बोलणं आणि मला हा संकोच वाटतो दरवेळी की आपण काय बोलणार कवितेविषयी. आपण म्हणजे असं स्टेजवर जाणं बोलणं ह्या गोष्टी मला फार परिचयाच्या नाहीयेत. म्हणजे खरं तर ह्यासाठी पण मी हे टाळत होते आणि सूर्यवंशी सरांचं विनंती त्यांनी केली खूप की नाही आज तुम्ही यायलाच पाहिजे. तेव्हा मी म्हणाले की आपण मुक्त संवाद असं ठेवत असाल तर मी बोलेन. चालेल. खूप मॅडम, खूप खूप धन्यवाद. नेहा मॅडम बोलतायत. नेहा मॅडम बोला. हॅलो. नेहा मॅडम बोला. हॅलो. हॅलो. हा बोला. हॅलो. हॅलो. बोला बोला नेहा मॅडम बोला. नेहा मॅडम पर्यंत आवाज जात नाही की काय? बोला बोला, तुम्हाला बोलायचंय बोला. हॅलो. 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 मी बोलू? हा बोला बोला बोला. मी बोलू सर? बोला 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 मॅडम. मी देवकाते मॅडम मुंबईवरून बोलते सर. हा बोला. दुधाळ मॅडम, मला एक तुम्हाला प्रश्न विचारायचा होता की ऍक्च्युली मी शिरूर तालुक्यामधली आणि तुम्ही दौंड तालुक्यामधले आहात. होय, तुम्ही शेजारी. तुम्ही जी कविता सादर केली ना, मला ह्याला जात्यावरच्या ओळींची आठवण आली लगेच. म्हणजे आपल्या कानावर जे पडतं ना ते आपल्या येतं, म्हणजे मनात येतं, कृतीत उतरतं असं. नाही, अगदी बरोबर मॅडम. आणि अजून एक मला प्रश्न विचारायचा होता की नेहमी म्हटलं जातं की एका यशस्वी पुरुषाच्या मागे एक स्त्री असते. मग आज आमच्या या स्त्रीच्या म्हणजे तुम्ही भगिनीच आहात आमच्या या भगिनीच्या, यशस्वी भगिनीच्या मागे तुमचं सारं कुटुंब आणि तुमचे पती नक्कीच असणार का? नक्कीच असतील का? तुम्हाला हा प्रश्न म्हणजे कोणालाही हा प्रश्न पडूच शकतो. कारण ना सुरुवातीला आपल्याला ती गोष्ट सिद्ध करून दाखवावी लागते की मी करते ते बरोबर आहे आणि यातून मी वेडवाकडं काही करणार नाहीये. म्हणजे मला जे मी बोलताना पण अगोदर सांगितलं की अगोदर सगळ्यांना असं वाटायचं की नाही हे लिहिणं वाचणं म्हणजे आपल्या घरात नको आणि याचा आपल्याला काही उपयोग नाहीये. पण नंतर जेव्हा कविता संग्रह आला आणि त्याची चर्चा चांगली पद्धतीने झाली, काही लोक आमच्या घरी यायचे आणि ही चांगलं लिहिते असं जेव्हा सांगायचे तेव्हा आमच्या घरचे म्हणायचे की हो ही चांगली लिहित असेल किंवा काय जे करते ते चांगलं करत असेल. आज माझे मिस्टर बऱ्याच ठिकाणी माझ्या बरोबर येतात किंवा त्यांचा माझ्या लिखाणाला कविता लिहिण्याला पाठिंबा असतो. आज ते माझ्या पाठीशी आहेत. आणि माझी मुलं, म्हणजे मी कवितेमध्ये अशा ओळीही लिहिल्यात की 4 चिमुकल्या हातांनी शब्द पुसले ओले ते क्षण सुंदर झाले. म्हणजे हे 4 चिमुकले हात मुलांचे आहेत की ज्यांच्यामुळे ज्यांनी शब्द पुसले ओले आणि ते क्षण सुंदर झाले. म्हणजे आयुष्य सुंदर करण्यामागे माझं कुटुंब आहे, सासू सासरे आहेत, दीर जाऊ, त्यांची मुलं, ही सर्वजण आहेत. अगदी बरोबर मॅडम. अजून एक फक्त प्रश्न विचारते. आज तुमचा मुलगा 12वीला आहे, म्हणजे आज खरं तुम्हाला एवढं सॅल्यूट मारायला पाहिजे की आज त्याला प्रत्यक्षात आईचा अभ्यास आणि आईच्या अभ्यासातील कवितेचा तो पण अभ्यास करतोय तो. आणि तुम्हाला याच्याबद्दल धन्यवाद देते मॅडम की रियालिटी म्हणजे आम्हाला तुमचा खूप अभिमान आहे की तुम्ही खरोखर जॉईंट फॅमिलीमध्ये असताना किंवा कुटुंबामध्ये असताना लिखाणाबरोबरच आणि संसार या दोन्हीही जे आहेत ते दोन्ही तुम्ही व्यवस्थित सांभाळता. कुठल्याही प्रकारचं तडजोड तुम्ही करत असताना
हे जे अनेक प्रश्न निर्माण होत असतात समाजामध्ये, या प्रश्नांना तुम्ही व्यवस्थितपणे सामोरे गेलेला आहे. पुन्हा एकदा तुम्हाला हँड्सअप मॅडम. धन्यवाद. थँक्यू. यानंतर जगदीश सर हा हॅलो बोला बोला. हा बोला हा सर. मला बोलायचं आहे मॅडमशी, दुधाळ मॅडमशी. बोला हा बोला. बोला बोला बोला. हा दुधाळ मॅडम, तुम्ही टेंभुर्णीचे आहात. माझं हो. सासर तिकडचं आहे टेंभुर्णी, आणि अजूनही मी तिकडे गेलेली नाहीये. मला कौतुक वाटते त्या गोष्टीचं. पण हा विषय इथे बोलण्यासारखा नाहीये. मला तुमच्या कवितेबद्दल बोलायचंय. कारण ग्रामीण भागामध्ये मुलं सगळं पाहत असतात, शेतीमधलं ज्या गोष्टी आहेत ते होय. स्वतः शेतातला अनुभव घेत असतात. पण होय. जेव्हा ह्या शहरी मुलांना जेव्हा आम्ही शिकवणार कविता, त्यावेळेस त्या प्रत्येक कवितेतल्या शब्दांचं जे स्पंदन आहे ते तुम्ही जे आता सांगितलं, अक्षरशः माझ्या अंगावरती काटा आला ते ऐकताना. एवढं छान, म्हणजे तुम्ही सहज बोलताय. तुम्हाला ते बोलताना व्यक्त होताना जरा अवघड वाटतंय त्या गोष्टी, की मी कसं सांगू, पण ते तुम्ही त्या कवितेत तुमचे भाव सगळे उतरलेले आहेत. त्याच्यामुळे त्या भावना व्यक्त ज्या केलेल्या आहेत ना तुम्ही, त्या आमच्या शहरी मुलांपर्यंत पोहोचवताना मला खरंच खूप आनंद होईल की तुमच्याशी संवाद साधल्यामुळे त्या आणखीन मला चांगल्या सांगता येतील आता मुलांपर्यंत ते अरे वा. पोहोचवतात. त्याच्यामुळे मला तो खूप आनंद झाला. सरांनी खूप मोठा प्लॅटफॉर्म करून दिलाय. हॅलो हॅलो जगदीश सर, हॅलो तुमचे खूप आभार आहे. तुमचे खूप आभार आहे. हॅलो हॅलो. तुम्ही एवढा मोठा हा, हॅलो. प्लॅटफॉर्म करून दिलात. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो हॅलो हॅलो. हॅलो येतोय आवाज. हा मगर सर बोलतोय. हॅलो सर सर हा. सर येतोय. मी काय म्हणतो, हा हा बोला ना. सर मी तुम्हाला आवाज देतो ना, थांबा ना. त्या मॅडमचं अपूर्ण होतं ना. हा हा बोला, नेहा मॅडम बोला. जगदीश पाटील सर. जगदीश पाटील सर, थांबा सर तुम्ही. ते नेहा सुभाष सानप नावाने जेंट्स आहेत. ओके. जे हात वर करतायत ना, नेहा नावाने जे येत आहे कमेंट, ती नेहा सुभाष सानप नावाचे जेंट्स आहेत. असू द्या. हा ठीक आहे. बोला सर. हा मगर सर बोला. हा हॅलो मॅडम, दुधाळ मॅडम नमस्कार. हो, हा नमस्कार. सगळ्यांना हॅलो, तुमचा मोबाईल नंबर सगळ्यांना पाहिजे. मोबाईल नंबर ऍक्च्युली कसं आहे, आता कविता शिकवताना. हॅलो, तुमचा आवाज गेलाय. हॅलो हॅलो. हा, तर त्या मोबाईल नंबर तुमचा हवा आहे. सगळ्यांना शिकवताना अडचण येणार मॅडम. सगळ्यात माझा पहिला प्रश्न, अगदी तुमची कविता इत्ता 12वीला या ठिकाणी प्रसिद्ध झाली, त्याबद्दल सगळ्यांना म्हणजे बरं वाटलं की ग्रामीण भागात एक स्त्री की आपलं शेती सांभाळून, एकत्र कुटुंब सांभाळून. सर प्रश्न विचारणं. हॅलो, विश्लेषण नका करू, प्रश्न विचारा त्यांना काय विचारायचंय. बर. हॅलो मॅडम, हा मला एक प्रश्न विचारायचा. कडवं आहे ना, थोडस शिकवताना ना अडचण येणार. ऊस लावते बेन दाबते बाई दाबते, नाही बेन ग मन दाबते बाई दाबते, कांड्या कांड्यांनी संसार सांडते बाई सांडते, रोज मातीत निघ नांदते बाई नांदते. तर याबद्दलच थोडस कवितेचं थोडं रसग्रहण आपण करावं, मला असं वाटतंय पुन्हा एकदा. कारण ना विद्यार्थ्यांना बेन हा शब्द म्हणजे समजायला बेन म्हणजे मला जसं लक्षात. की हॅलो, मला इतर लक्षात आलंय. धान्यांचं जसं. हा बोलू दे त्यांना. मगर सर त्यांना हॅलो. बोलू द्या. मगर बोला. सर त्यांना हा, बोलू बोला. द्या ना, तुम्ही त्यांना बोलू द्या ना. हॅलो. हा बोला मॅडम. हा, जसं इतर धान्यांचं बी असतं तसं ऊसाचं काही बी ऊसाच्या कांड्या करून आपण लावतो. आता ते रोपं पण लावतात, पण ऊसाचं बेनं दाबायचं म्हणजे ऊसाच्या कांड्या करून ते डोळे बरोबर वर येतील अशा पद्धतीने ते चिखलात लावतात आणि ते बेनं फुटून येतात. ते डोळे फुटले असं म्हणतात. तर ते डोळे फुटणं, ऊस लावते बेनं दाबते बाई दाबते, नाही बेनं ग मन दाबते बाई बेनं दाबते. पसरलेलं बेनं असतं आणि मग ती बाई पायानं एक एक दाबते किंवा हाताने दाबते. तर तिला असं वाटतं की मी या बेण्याबरोबर माझं मन सुद्धा मातीत दाबत आहे. मग ते उद्या उगवून येईल. बेण्याला जसं डोळे फुटतील, ते कांड्या कांड्यांनी वाढेल, तसं माझा संसार साधला जाईल. म्हणजे कुठलीही गोष्ट माणूस करतो तो काहीतरी आर्थिक उत्पन्नासाठी, मग संसार साधला जाण्याची गोष्ट त्या वाढण्याशी आहे, बेनं दाबण्याशी आहे. अशी खूप, खरं तर मला तर या कवितेमध्ये अवघड असं काहीच वाटत नाहीये. आणि मुलांना सुद्धा काही, म्हणजे ग्रामीण भागातल्या मुलांना तर काही फार
अवघड वाटेल असं काहीच नाहीये. म्हणजे मला जेव्हा फोन आला की तुमची ही कविता निवडली आहे 12वीच्या अभ्यासक्रमासाठी, मी म्हटलं अरे संग्रहामध्ये बऱ्याच कविता असताना ही का निवडली असेल, पण ती निवडली म्हणजे त्यामध्ये पुढचा प्रश्न असतो की त्याखाली प्रश्न उत्तर तयार करता आली पाहिजेत, म्हणून हिची निवड झाली असावी असंही. अगदी मॅडम, धन्यवाद. आता प्रश्न निघाला सरांचा की रसग्रहण, वास्तविक आता हे रसग्रहण कोणी करायचं, वाचक आणि समीक्षकांनी करायचंय, म्हणजे आमच्यासाठी तो विषय आहे. आणि माहितीये का, एवढे शिक्षकांचे फोन आले, मी त्यांना हेच सांगत राहिले की ती कविता मी लिहिली ना ती माझी नाही, आता ती सर्वांची आहे आणि तुम्हाला जशी शिकवायची तशी शिकवा, मी पुन्हा पुन्हा ते बोलणार नाही. अगदी अगदी मॅडम, अगदी मनापासून धन्यवाद. एक शेवटचा प्रश्न मॅडम फक्त आता, की विद्यार्थ्यांसाठी काय संदेश? बस. विद्यार्थ्यांसाठी या कवितेमधून संदेश, कवितेमधून असंच म्हणायचंय ना? हो हो. ही कविता म्हणजे या कवितेमधून कविता शिकल्यामुळे जर मुलांच्या मनामध्ये निदान शेतात काम करणाऱ्या स्त्रियांविषयी एक आदरभाव निर्माण झाला की हे काम करतायत, हे खूप महत्वाचं आहे आणि हे काम आहे, हे श्रम आहे. कारण काय होतं, जेव्हा शेतातल्या बाया, म्हणजे जेव्हा मी असं आजूबाजूला बघते की काय करते, खूप कामं असतात, दिवसभर कामं केली काही नाही, म्हणजे आपण जी कामं करतो त्याला काही नाही म्हणायचं, एवढं राबायचं आणि काही नाही, आपण स्वतःच म्हणायचं की काही नाही करत. गृहिणी बाई असते, मग तिला कोणी विचार तुम्ही काय करता, काही नाही मी घरीच असते. आता समजा शेतकरी बाई आहे, तिला विचारलं तुम्ही काय करता, काही नाही मी घरी असते, शेती करते, पण शेतातली एवढी कामं असतात आणि ती सुद्धा खूप कष्टाची असतात. हे जरी मुलांच्या मनात रुजलं की ही शेतातली कष्टाची कामं स्त्रिया करत असतात, मन लावून करत असतात, त्यामुळे शेतं पिकतात, हिरवी होतात, आपल्यापर्यंत धान्य पोहोचतं. ही एक साधी गोष्ट या कवितेच्या माध्यमातून मुलांच्या मनात पोहोचली तरी खूप झालं. अगदी मॅडम, खूप खूप धन्यवाद. आपण आलात, आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आम्ही अगदी आपल्या ऋणात राहू इच्छितो. आभार प्रदर्शित. नाही, मला काय म्हणायचंय, मी फार मोठी गोष्ट नाही सांगितलेली, म्हणजे ऋण वगैरे मानावे असं, आणि माझ्याकडे जेवढं सांगायचं आहे ते अशाच काही गोष्टी आहेत, फार मोठं तत्वज्ञान वगैरे माझ्याकडे अजिबातच नाहीये. आणि ह्या कवितेच्या माध्यमातून आपण बोललो, खूप शिक्षकांशी आज मला संवाद साधता आला, याचा मला सुद्धा आनंद आहे. हॅलो, मी एक प्रश्न विचारू शकते का मॅडम? खूप सुंदर तुमचं सगळं आता सादरीकरण जे होतं ते खूप आवडलं, खूप भावले कविता खरं तर, आणि पुन्हा एकदा नव्याने त्या सगळ्या कवितेचा अर्थ उलगडला, त्यासाठी खूप खूप धन्यवाद मॅडम. आणि माझा एक प्रश्न असा आहे की तुम्ही या कवितेमध्ये, रोजमाती त्या कवितेमध्ये सगळी पाण्यातली पिकं घेतलेली आहेत, म्हणजे खूप सुंदर कविता आहे, पण सगळी सुबत्ता वगैरे त्याच्यामधून सांगितलेली आहे, सगळं आहे, पण शेवटचं जे कडवं आहे की उन्हात अनात रोज मरते बाई मरते, आणि त्याच्यानंतर पुढे जाऊन खोल विहिरीचं पाणी शेंदते बाई शेंदते, तर त्याच्यामधून हा जो विरोधाभास आहे की नेमकं काय आहे हे सांगाल का मला जरा? हो, आता ही शेतातली कामं असतील, म्हणजे बेणं दाबायचं, ऊस आपण तेव्हाच लावतो जेव्हा पाण्याची सोय आहे, किंवा कांदा लावतोय तिथं पाण्याची सोय असते, म्हणजे ह्या पाण्याशी संबंधित बागायती शेतीतील गोष्टी असतील तरीही त्या उन्हात राबूनच कराव्या लागतात. म्हणजे ही उन्हात राबण्याचीच गोष्ट आहे ही सगळी कामं करणं. आणि खोल विहिरीचं पाणी शेंदते, ही गोष्ट यात विरोधात, म्हणजे तुम्हाला विरोध वाटतोय असं म्हणायचंय. हॅलो हॅलो हॅलो, हा म्हटलं, म्हणजे ते नेमकं काय आहे तेच विचारायचं की विरोधाभास आहे की नेमकं काय आहे, पाणी शेंदताय वगैरे ते सांगितलंय ना ते. हे शेतातल्या बागायती शेताचीच गोष्ट आहे. कांदे लावायचा, झेंडूचे, म्हणजे हे तुम्ही शोधलेला हा बारीक शोधलेलं निरीक्षण हे फार चांगलं आहे. खोल विहिरीचं पाणी शेंदते ही गोष्ट यामध्ये वेगळी वाटते, पण जेव्हा आमच्या शेतात पाणी आहे. हॅलो, बोला मॅडम, ऐकते. बोला. शेतातही पाणी आहे,
बऱ्याचदा असं होतं की पहिल्यांदा शेतातल्या पाण्याची सोय केली जाते, घरातल्या पाण्याची नंतर केली जाते. आमच्या शेतातही जेव्हा ऊस होता, कापूस होता, तेव्हा आम्ही घरात पाणी शेंदून आणत होतो किंवा हापसून आणत होतो. हापशाचं पाणी हापसून आणत होतो घरातल्या पाण्यासाठी. जेव्हा शेतातल्या पाण्याची सोय आहे तरीही घरातल्या पाण्यासाठी पाणी शेंदावं लागतं. हो मॅम, थँक्यू मॅडम. म्हणजे मला असं, तुम्हाला असं वाटतंय का की ह्या प्रश्नाचं बरोबर उत्तर आलेलं नाहीये? तरीही आपण नाही, कळलं मला. एकूण जेव्हा या गोष्टीकडे बघत असू, स्त्रियांच्या कामाकडे, तर एकाच बाईच्या कामाचा विचार आपण करत नाही आहोत, तर एकूणच स्त्रियांच्या कामाचा हा विषय आहे. हा, चालेल मॅडम, धन्यवाद. आता आपण थांबूया, कारण काय होत आहे, प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने, शब्द वेगळे विचारून येत आहेत आणि उत्तरं तीच आहेत. त्यामुळे आपण आता थांबूया. मॅडम, खूप खूप धन्यवाद. फक्त आभार प्रदर्शनाच्या आधी मी काही सांगू इच्छितो की आपल्या 3 दिवसीय आपण उपक्रम सुरू केला होता. या 3 दिवसीय उपक्रमामध्ये 3 लेखिका आणि कवयित्री आपल्या समोर ऑनलाईन संवाद सत्राच्या माध्यमातून सादर झाल्यात. खूप अप्रतिम संवाद झाला. आमचं नियोजन 3 लेखक कवींचंच होतं. त्याचं सांगायचा मुद्दा हा की आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 12 पाठ, कविता आणि 2 कथा असे 14 आहेत. 14 पैकी हयात असलेले लेखक कवी किती आहे ते अगोदर शोधून काढले. ते निघाले 6. 6 पैकी आपल्या व्यासपीठावर 3 आले आणि 3 अजून 3 कसे येतील यासाठी आमचे प्रयत्न सातत्याने सुरू होते. तर काल अनुराधा प्रभुदेसाई मॅडम यांच्याशी संपर्क झाला. त्यामुळे उद्या अनुराधा प्रभुदेसाई आपल्या वीरांना सलामी या पाठाच्या निमित्ताने आपल्याशी ऑनलाईन संवाद साधणार आहेत. परंतु त्याआधी सर्वात महत्वाचं की आपली जी वेळ होती की जी आपण इजी टेस्ट मुरलीधर भुतळा सरांशी बोलून 3 दिवसासाठी पक्की केली होती 3 वाजेची, तर 3 वाजेची वेळ मॅडम आणि इजी टेस्ट या दोघांना शक्य नाही. म्हणून या ऑनलाईन संवाद सत्रात सहभागी झालेल्या सर्व शिक्षकांना मी विनंती करतो की उद्याची आपली वेळ बदललेली आहे. उद्याची वेळ आहे आपली सकाळी 9 वाजता. सकाळी 9 वाजता अनुराधा प्रभुदेसाई मॅडम आपल्याशी संवाद साधायला याच प्लॅटफॉर्मवर याच लिंकद्वारे सहभागी होणार आहेत. प्लॅटफॉर्म सुद्धा हाच आहे आणि लिंक सुद्धा हीच राहील. आणि ज्यांना लिंकचे प्रॉब्लेम येत असतील ना, त्यांनी कृपया वरच्या लिंकला पुन्हा प्रयत्न करून पाहायचं, नाहीतर ऑनलाईनला थेट जायचं. कारण बऱ्याच वेळा माझ्याशी पण संपर्क होतो, त्यामुळे त्यांनी अशा पद्धतीने जावं. तर यानंतर मी आभार प्रदर्शनासाठी मला फक्त हॅलो सर मला फक्त मॅडमचं एक अभिनंदन करायचं एका गोष्टीचं प्लीज सर. मी कल्पना रंगचे बोलते पुण्यावरून. हॅलो मॅडम. बोला तुम्ही, बोला ऐकतोय ते, बोला. मॅडम, मला तुमचं एका गोष्टीबद्दल अभिनंदन करायचंय की तुमच्या कवितेमध्ये फक्त वास्तविकता दिसते आणि वास्तविकचं भान ठेवणारी जी कविता ज्या वेळेला प्रत्यक्षात उतरते ना, तर ती जास्त चांगल्या पद्धतीने कशी फुलते ते तुमच्या अगदी अंत्यस्थ वेदनेच्या काळजाला ती भिडणारी कविता आहे. आणि त्यामुळे ही वास्तविकता समोर आणली आणि स्त्रीला त्याचं अस्तित्व, तिची आयडेंटिटी क्रिएट करण्यासाठी किती मरावं लागतं ह्या गोष्टीचं भान कविता वाचल्यानंतर लक्षात आलं. आणि ते मुलांपर्यंत, आजच्या जनरेशन पर्यंत ही कविता पोहोचवणं म्हणजे खूप सोपी गोष्ट नाहीये ना, कारण आजचं हे टेक्नॉलॉजीचं युग आहे. आणि त्यामुळे अशी वास्तविकतेला भान ठेवणारी जी कविता तुम्ही मांडली त्याबद्दल तुमचं अगदी मनापासून अभिनंदन. तुमचं पुन्हा एकदा अभिनंदन करते आणि व्हेरी व्हेरी थँकफुल टू यू. यानंतर महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचे आमचे मित्र प्राध्यापक सुनील दिसले सर यांना विनंती करतो की त्यांनी आभारासाठी पुढे यावं. आदरणीय प्राध्यापक सुनील दिसले सर. नमस्कार दुधाळ मॅडम, नमस्कार. पहिल्यांदाच आता तुमच्याशी थेट बोलण्याचा योग येतो आहे. तुम्हाला खरं तर मी व्हॉट्सअपच्या माध्यमातून किती मेसेज केले असतील आणि किती वेळा तुमच्याशी संपर्क साधला असेल ते आता तुम्हाला आणि मलाच माहिती आहे. खऱ्या अर्थानं सुरुवातीला मॅडमशी संपर्क साधला एवढ्यासाठी की पाठ्यपुस्तकामध्ये क्रमांक 2 नंबरलाच आपली कविता, म्हणजे कवितेचा क्रमांक हा पहिलाच आपल्या कवितेपासूनचा, आणि त्याच्यामुळं भरभरून महाराष्ट्रातल्या सगळ्या शिक्षकांनी आपल्या कवितेला उत्स्फूर्तपणे, म्हणजे जसजसा पुढं अभ्यासक्रम आमचा होत राहील तसतशा पुढच्या कवितेला ते न्याय देणार आहेत.
पण अगदी पहिली कविता तुमची होती आणि त्याच्यामुळं भरभरून लोकांनी तुमच्या कवितेविषयी लिहिलं, मते व्यक्त केले. आणि सगळीची सगळी जे काही मतं आहेत किंवा जे काही व्हिडिओ वगैरे तयार केलेले होते मी सगळे तुम्हाला पाठवले. त्याच्यापैकी म्हणजे अगदी 25% पाठवले बरं का. म्हणजे माझ्याकडे जवळजवळ एवढं साहित्य रोज मातीत या कवितेवर येऊन पडलेलं आहे की बस विचारता सोय नाही. सुरुवातीला मी संपर्क माझे मित्र सुधाकर शेलार खरं यांच्याकडून तुमचा नंबर मी मिळवला आणि त्यांनी तुमच्या सिजरकर म्हणते माते या कविते संग्रहावर त्यांनी समीक्षणात्मक बरंचसं लिखाण केलेलं आहे. आणि ते सगळं लिखाण देखील मी सगळं व्हॉट्सअपच्या माध्यमातून जवळजवळ आता 3-3.5 शिक्षक हे शिक्षक संघटनेचा प्रतिनिधी या नात्यानं मी काम करत असल्या कारणानं जवळजवळ राज्यभरातले सगळेचे सगळे जे काही शिक्षक आहेत ते कनिष्ठ विभागाचे ते माझ्या संपर्कामध्ये आहेत. त्या ग्रुपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी मी त्यांच्यापर्यंत पोहोचवतो आहे. आज सकाळी देखील आता तुम्ही आज संपर्क करणं म्हणजे उपस्थित होणार होता आणि म्हणून तुमचं मनोगत देखील मी आज सकाळी सगळ्या ग्रुपवर पाठवलेलं आहे. त्याच्यानंतर चंद्रकांत अकोलकर या सरांनी तुमच्या कवितेला एक चाल लावलेली होती, ती चाल देखील मी सगळ्यांपर्यंत पोहोचवलेली आहे. तर ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत म्हणजे इतर कवितेच्या मानानं तुमच्या कवितेची वाहवा एवढी होत असताना दिसते आहे की बस विचारता सोय नाही. आणि एक नवकवयित्री आणि त्या कवयित्रीचा कविता म्हणजे आम्हाला पाठ्यपुस्तकाच्या निमित्तानं अभ्यासायला मिळते आहे मुलांपर्यंत. त्या कवितेच्या निमित्तानं आम्हाला कृषी जीवनाविषयी ह्या सगळ्या गोष्टी बोलायला भेटत आहेत. तर याचं मनोमन खरोखर आनंद आहेच. आणि इथून पुढे देखील आता हे पहिलं वर्ष आहे आणि पहिल्या वर्षामध्येच एवढ्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत. आपल्याला हे पाठ्यपुस्तक आणखी किती दिवस पुढे अभ्यासक्रमासाठी राहणार आहे तर तेवढ्या दिवस तुम्ही प्रत्येक वर्षी आणि ज्या ज्या वेळेला आता काही मुलांच्या संदर्भातले काही कार्यक्रम वगैरे असतील किंवा काही राज्य मंडळाकडून जे काही कार्यक्रम लावले जातील तर त्या निमित्तानं देखील आपल्याला उपस्थित व्हावं लागेल. सुरुवातीचं होय नाही जगदीश पाटील सरांची आमची बरीचशी चर्चा त्याच्यावर झाली. सुरुवातीला आपल्याकडून होकार आला, त्याच्यानंतर नकार आला, पुन्हा होकार आला, पुन्हा शेवटच्या क्षणापर्यंत असं वाटत होतं की दुधाळ मॅडम आपल्या पुढे उपस्थित होत आहेत की नाही होत आहेत. या सगळ्या समस्या होत्या. पण चला आज तुम्ही अक्षरशः अर्धा तास तुम्ही खरं तर वेळ दिलेली होती पण 1.5 तास तुम्ही सगळ्या लोकांशी आणि सगळ्या शिक्षकांशी बोलता आहात. इथं समोर जरी आपल्याला संख्या कमी दिसली कारण आज कदाचित जगदीश सरांकडून ती लिंक मलाही सुरुवातीला जॉईन होता आलं नाही पण बाहेरून मात्र जे काही ऑनलाईन जोडलेले लोक आहेत त्यांची संख्या जवळजवळ 300 होती आणि आपल्या समोर असणारी जी काही संख्या होती ती किमान 150 पर्यंत म्हणजे 450 लोक आज शिक्षक हे तुम्हाला सगळेजण ऐकत होते. तर ह्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या आहेत. इथून पुढे देखील आपण नक्कीच आमच्या निमंत्रणाला मान देऊन तुम्ही उपस्थित राहाल अशा स्वरूपाच्या अपेक्षा आपल्याकडून व्यक्त करतो. या कार्यक्रमाच्या निमित्तानं जगदीश सरांनी हा पुढाकार घेतला आणि त्यांनी किमान 3 कवयित्रीचा म्हणजे लेखक कवयित्रीचा आपल्याला संपर्क करून दिला आणि त्या निमित्तानं आपल्या पुढे त्या आल्या आणि आपल्याला ते पाहायला मिळालं, त्यांचे विचार ऐकायला मिळाले. याच्याबद्दल सुरुवातीला जगदीश सरांचं मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. त्याच्यानंतर सूर्यवंशी सरांचा माझा परिचय होताच, फोनवर बोलतोच आहोत पण मुलाखतीच्या माध्यमातून आता नेमके ते कितपत उतरतील अशी स्वरूपाची माझ्या मनात थोडीशी शंका होती. कारण समजा नेटवर्कचा प्रॉब्लेम वगैरे जर असेल तर काय अडचण निर्माण होऊ शकेल. पण सूर्यवंशी सरांनी अतिशय उत्तम पद्धतीने मुलाखत घेतली आणि योग्य ते प्रश्न विचारले आणि दुधाळ मॅडमला बोलतं केलं. त्याबद्दल सूर्यवंशी सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. माय मराठी पासून सुरू झालेला हा उपक्रम माय मराठीचे सर्व कुबडे अण्णा तर त्यांचं देखील म्हणजे सुरुवात त्यांनी बुथोडा सरांशी संपर्क केला आणि त्यांच्यापासून त्या सगळ्या गोष्टी महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत. आणि माझ्या माहितीप्रमाणे की मराठी विषयासारखा हा जो काही उपक्रम आहे तो इतर कुठल्याही विषय शिक्षकांचा सुरू नाही. म्हणजे माध्यमिकने त्याचं पहिलं पाऊल उचललं आणि त्याच्यानंतर उच्च माध्यमिक आपण त्याच्यानंतर पावलावर पाऊल ठेवून आपण पुढे हे सगळं काम करतो आहोत. तर याचं मनोमन आनंद आहे आणि महाराष्ट्रामध्ये इतर विषयाचा कुठलाही अशा स्वरूपाचा उपक्रम नाही. अभ्यास मंडळानं उंजळ नावाचं ॲप ते आपल्याला उपलब्ध करून दिलं आणि त्याच्या माध्यमातून सगळेच लेखक कवींचा अधिक परिचय आपल्याला त्या उंजळच्या माध्यमातून होतो आहे. तर आपण सगळ्यांनी त्या ॲपचा देखील वापर करावा. अगदी कल्पना दुधाळांचा अधिक चांगला परिचय आणि 2 माझ्या माहितीप्रमाणे पांडुरंग कंद आणि बहुतेक सामंत मॅडम तर यांनी उत्तम पद्धतीची रसग्रहण या कवितेवर करून दिलेली आहेत. तर त्या ॲपच्या माध्यमातून आपण त्याचाही वापर करावा. हे सगळं विनामूल्य आहे म्हणजे त्याच्या पाठीमागं कुठलाही पैशाचा वगैरे व्यवहार वगैरे अशा स्वरूपाची कुठलीही गोष्ट नाही. आणि प्रत्येक शिक्षक आपापल्या परीने हे व्हिडिओ तयार करत आहेत. सुरुवातीला जसे क्रमांकानं पाठ येत राहणार आहेत तशा पद्धतीने अधिकचे पाठ आपल्याला उपलब्ध होणार आहेत, ते व्हिडिओ आपल्याला उपलब्ध होणार आहेत.
तर व्हॉट्सअपच्या माध्यमातून ह्या सगळ्या गोष्टी आपल्यापर्यंत मी पोहोचवत आलेलोच आहे. इथून पुढे देखील जे साहित्य, उत्तम साहित्य जे आहे ते आपल्यापर्यंत नक्की पोहोचवेल. या कार्यक्रमाच्या निमित्तानं दुधाळ मॅडम इथं उपस्थित झाल्या, खऱ्या अर्थानं मनपूर्वक पुन्हा त्यांचं मी आभार व्यक्त करतो, त्यांना धन्यवाद देतो. आणि पुढे देखील भविष्यामध्ये आमच्याशी त्या अशाच पद्धतीने या नात्यानं जुडल्या जातील अशा स्वरूपाची अपेक्षा व्यक्त करतो. भुतोडा सरांनी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिला त्याबद्दल भुतोडा सरांचे म्हणावे तेवढे आभार कमीच आहेत. आता प्रत्येक कार्यक्रमालाच भुतोडा सरांचे आभार आम्हाला मानावे लागतायत, पण त्यांच्यासारखी व्यक्ती, कारण दुसऱ्या माध्यमातून जर जायचं म्हटलं तर 100 लोकांपेक्षा आपल्याला जास्तीचा सहभाग नोंदवता आला नसता. पण भुतोडा सरांनी हे व्यासपीठ आपल्याला उपलब्ध करून दिले, विनामूल्य उपलब्ध करून दिलं, आणि त्याच्यामुळे हजारो शिक्षक आपण या माध्यमातून नक्कीच एकमेकाला जोडले जाऊ अशा स्वरूपाची अपेक्षा आहे. आणि पुढे देखील भुतोडा सरांचं आम्हाला नक्कीच सहकार्य लाभेल अशा स्वरूपाची त्यांच्याकडून देखील अपेक्षा व्यक्त करतो. भुतोडा सरांचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. उपस्थित सगळे जे कोणी आहेत ते विनंतीला मान देऊन ह्या दुपारच्या कार्यक्रमासाठी एवढ्या संख्येने आपण सगळे शिक्षक उपस्थित राहत आहात त्याबद्दल आपलं देखील मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि भुतोडा, एक मिनिट, भुतोडा सर बोलताय. भुतोडा सर नमस्कार. हा चला बोला सर. नमस्कार. मला फक्त एकच म्हणायचं आहे या ठिकाणी की आपण हा जो काही म्हणजे टेक्नॉलॉजी उपलब्ध करून देणे हा काही मोठा विषयच नाही. विषय हा आहे की आपल्याला एज्युकेशन साठी ज्या ज्या छोट्या छोट्या बाबी आहेत, ज्या जर आम्ही एकसंध केल्या, जोडल्या, तर आपल्याला त्या बाबी खूप मोठ्या करता येतील. तुमच्या माहितीसाठी सकाळच्या सांगलीच्या प्रोग्राम मध्ये मुंबईचे विजय कांबळे साहेब म्हणून आहे, जे माननीय शिक्षण मंत्र्यांच्या खूप जवळचे आहेत, ते त्यांचे कार्यकर्ते, आणि त्यांच्यासाठी मुंबईमध्ये ते खूप मोठं काम आहे त्यांचं. ते स्वतः त्या मीटिंगला हजर होते. ते सारे जण म्हणाले की आम्हाला हा प्रोग्राम मुंबईला सुरू करायचा आहे. सोबतच वर्षाताई गायकवाड सुद्धा लवकरच 1-2 दिवसामध्येच आपल्याला त्या प्रोग्रामला, सांगलीच्याच प्रोग्रामला येण्याची शक्यता म्हणजे 99.99 वर आहे. 0.01% डिफरन्सवर आम्ही आहोत आता आपण या ठिकाणी, की या तऱ्हेचं फक्त टेक्नॉलॉजी म्हणजे हे तर कोणी झूम काय, युट्यूब काय, हे अगदी मी म्हणेल कोणत्याही इंजिनियरला माहित आहे असं आपण गृहीत पकडतोय मी तर. आणि 100 काय आणि 500 काय तो लॉग इन आहे, ती बाब महत्वाची नाहीये. महत्वाचा मुद्दा हा आहे की आम्हाला एज्युकेशन मध्ये काय काय एका ठिकाणी, जसं आता तुम्ही व्हॉट्सअपच्या माध्यमातून लोकांना व्हिडिओ शेअर करतात, पण त्याची जी मर्यादा आहे त्या बाबीला मला ते दिसतं की ती मर्यादा जर आम्हाला पार करायची असेल, त्याचा संग्रह वाढवायचा असेल, लोकांनी काय केलं, कसं केलं हे आपल्याला बघायचं असेल, त्याचं अनालिसिस करायचं असेल, तुम्हाला त्याचं रूपांतर अजरामर ऍक्टिव्हिटीमध्ये करायचं असेल, तर काही बाबींची आपल्याला पुन्हा सांगड घालण्याची गरज आहे, त्याची जोडवणी करण्याची गरज आहे. मी तेच करतोय. एज्युकेशन साठी जे म्हणून टेक्निकल बाबी एकत्र केल्याने काय चमत्कार घडू शकतो, तो माझा अँगल. झूमचं पासवर्ड किंवा त्याचं काही एखादं प्रीमियम व्हर्जन आपल्याकडे असणे ही मोठे पण नव्हे. आपल्याला त्या अँगलनी नाही बघायचं त्या गोष्टीकडे. आम्हाला हे बघायचं की एज्युकेशन पॉइंट ऑफ व्ह्यू साऱ्यांना सहजता कशी आणता येईल आणि जे मोठे वाटणारे कामे सोपे कसे होतील, तो आपला मूळ हेतू आहे. त्या हेतूने पुढे जाऊया. मी सतत आपल्या सोबत आहे, नुसतं याच्यासाठी नाही की काहीतरी हा म्हणजे आपण काहीतरी प्लॅटफॉर्म म्हणून याला एवढं मोठं दालन उभं करायचं याचं, की एवढा मोठा संग्रह विविधपणे ज्यांचे त्यांचे युट्यूब चॅनल एका ठिकाणी आणणं हा अति महत्वाचा मुद्दा तो आहे. ज्याचे त्याचे व्हिडिओज, ज्याचे त्याच्या संकल्पना एकत्र आणणं, त्याच्यासाठी प्रयत्न करूया, पुढे जाऊया. आणि खूप खूप आभार, धन्यवाद. तुम्ही उलट तुम्ही मला साथ दिली असं मला वाटतं. मी तुम्हाला साथ देतोय असं मला तर चुकून वाटत नाही. तुम्हीच मला साथ देताय हाच माझा समज आहे. आणि तोच समज, गैरसमज काय गोड समज जो असेल तोच राहावा हीच विनंती. आणि साऱ्यांनी मिळून सोबत जाऊया. तुम्ही पुढे असणं माझं, आता मी रिटायरही झालो आहे, मला काही पुढे यायचंच नाही, मला चेहरा नाही दाखवायचं. खरं मला गरज आहे तुमच्या चेहऱ्यांची. मला समोर पाहिजे तुम्ही, बॅकएंडला फक्त कुठेतरी मला पाणी व्हायचंय. मला माझा रंग नकोच, मला नको माझा रंग. तर त्यासाठी खूप खूप धन्यवाद. आणि इथे मी माझे 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. चालेल सर, धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. म्हणजे एवढी विनम्रता आपल्यामध्ये आहे की सहकार्य करून सुद्धा म्हणत आहात की तुम्ही सहकार्य करत आहात. खूप मोठेपण आहे सर यामध्ये. भुतोडा सर, प्राध्यापक गसले सर, प्राध्यापक सूर्यवंशी सर, परिचय करून देणाऱ्या प्राध्यापक चौधरी मॅडम, या सगळ्यांचे मी ऋण व्यक्त करतो. आदरणीय प्राचार्य क्षीरसागर मॅडम देखील उपस्थित राहिल्या, त्यांचेही मी मनपूर्वक आभार मानतो. आणि उद्या सकाळची वेळ लक्षात ठेवूया. सकाळी 9 वाजता अनुराधा प्रभुदेसाई मॅडम वीरांना सलामी याविषयी संवाद साधणार आहेत. म्हणून वेळेत बदल लक्षात ठेवा सर्वांनी, की सकाळी 9 वाजता. सर्वांना धन्यवाद.